पाटील सिनेसृष्टीला पडलेलं एक अतिशय सुंदर स्वप्न, जे कधी विरून गेलं ते समजलं देखील नाही. अवघ्या 30-31 वर्षांच्या आयुष्यात तिने अनेक नामवंत कलाकार, उत्तम दिग्दर्शक यांच्याबरोबर तब्बल 80 सिनेमांमध्ये कामं केली. तिच्या विविध भूमिकांच्या माध्यमातून ती आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहेच. आज तिच्या काही आठवणींना उजाळा देऊया आणि त्याकरता तिच्या लहानपणापासूनच्या 2 मैत्रिणी आपल्याकडे इथे आलेल्या आहेत. एक म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यांगना झेलमताई परांजपे आणि वृत्त निवेदिका, लेखिका वासंतीताई वर्तक. चला मग त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या दिल के करीब स्मृतिचित्रची सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम टू दिल के करीब स्मृतिचित्र. सो आज आपण भेटलोय ते स्मिताताईंबद्दल बोलायला, पण तरी सुद्धा तुम्ही दिल के करीबमध्ये आलायत आणि तुमचं स्वागत मी गिफ्ट्सनी नाही केलं तर ते बरोबर दिसणार नाही. सो हा दिवा आहे तुमच्यासाठी, जड आहे, हा दगडाचा आहे, छान आहे. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, खूप सुंदर आहे, हा ना, कल्याणीताई मोडक. बर. आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे आणि हे जे पाथरवट असतात त्यांच्याकडून या अशा दगडातल्या घेतात. गोष्टी त्या करून घेतात. मस्त. आणि छान आहे त्याच्यावर छान शोभिवंत काहीतरी केलं की त्याला जास्त महत्व येतं. खूप छान. ठेव, आपल्या समोरच ठेव. आवाज येईल. स्मिताताईंची आठवण अशीच उजळत राहू दे म्हणून हा दिला. हा, हा, हा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे शैलजाताई मोरे आणि दत्त गुरुगाथा तुमच्यासाठी त्यांनी पाठवली आहे. मनापासून धन्यवाद. गुरूंचा आशीर्वाद छान. समजूया आपण. हो, ठेवा ना. अजून काहीतरी. येस. अगं खूप असतात तिच्याजवळ, काय काय पोतडीतून काढत असते. सो माझे जे वास्तूचे सर आहेत, म्हणजे मी वास्तुशास्त्र ज्यांच्याकडून शिकतेय ते स्वतः वास्तू विशारद आहेत, प्रसाद शिवरकर, आणि त्यांनी तुमच्यासाठी पाठवले ते मंगलमय देवयंत्र. बर. ते तुम्ही बघू का उघडून काढून? बघा. हो, प्लीज प्लीज प्लीज. आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवा. हे घरात ठेवणं चांगलं अरे वा. असतं ना. हा, म्हणजे हे तुम्ही ओहो. देवाऱ्यात सुद्धा ठेवू मस्त. शकता. हो हो. आणि देवारात माझ्याकडे देवाराच नाहीये, अच्छा, नुसतं ठेवीन. मग ईशान्याला कुठेही ठेवा. ओके. ईशान्येला. हा, ईशान्याला ओके. कुठेही ठेवा. नक्की ठेवीन. खूपच छान, त्यांना धन्यवाद. येस. आणि त्यांचे 2 ब्रँड्स आहेत, एक विवाह प्रसाद आणि एक वास्तू प्रसाद. हा. त्यांची विवाह संस्था सुरू आहे. ओके. सो सुरू करूया. जरूर. हो. स्मिता पाटील यांची आणि तुमची ओळख कशी, कुठे झाली, दोघींनी वेगवेगळं सांगा. तू सुरू कर. पहिले आप. पहिले तुझी जास्त वर्षाची ओळख आहे. स्मिता, म्हणजे तिला मी स्मी म्हणते. राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकात आमची, म्हणजे कला पथकात असं नाही म्हणणार, कला पथकात जायच्या आधी पुण्याला ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक कॅम्प होता आणि मला विविडली, म्हणजे काय म्हणायचं, ते चित्र डोळ्यासमोर येतं त्याच्याबद्दल बोलायला लागलं की हल्ली कशा चाकवाल्या गाड्या, बॅगा वगैरे असतात, तेव्हा कशी साधी बॅग आणि बेडिंग, म्हणजे सतरंजी, त्याच्यावर आपली चादर, त्याची गुंडाळी करून त्याला दोरी बांधून वळकटी. वळकटी. तर ट्रेनिंग कॉलेज मधल्या वेगवेगळ्या रूम्स मध्ये 4-4, 5-5 पोरं अशी अलॉट केली होती आणि मग आमचा कॅम्प होणार होता, ज्याच्यात नृत्य, नाट्य, संगीत शिकवलं जाणार होतं. मला अजून आठवतं, ज्या वर्गात होते असे आम्ही आमच्या वळकटीवर बसलेलो होतो आणि ओळख होत होती. मला एक्झॅक्टली आठवत नाही की 4थी का 5वी, ते नाही आठवत, पण तत्सम किंवा 6वी पण असेल, ते आठवत नाहीये. आणि ओळख होत असताना ती म्हणाली की मी स्मिता पाटील
मी एकदम विचारलं, कारण तिची मोठी बहीण ऑलरेडी कलापथकात होती, अच्छा अच्छा अनिता पाटील, हां 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 जिला आम्ही पपी म्हणतो. अच्छा म्हटलं तू पपीची बहीण? हां. ती म्हणाली हो. हां म्हणजे ते पहिलं आमचं, आणि तो 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 जो काय कनेक्ट हां, झाला हां, तेव्हा हां. तो आयुष्यभर टिकला. वा वा. म्हणजे म्हणजे वयवर्ष तिचं आयुष्य गेलं असेल, पण माझ्या मते तिचं आयुष्य आहे, कारण माझं आयुष्य चालू आहे. हां. आणि माझं आयुष्य संपेपर्यंत आमचा तो कनेक्ट राहणार. राहणारच. सो कितव्या वर्षी भेटला तुम्ही तेच एकमेकींना? म्हटलं ना, 9, 10, 5वी 6वी, म्हणजे 10-11 10-11 असं असेल. असू हां. शकेल. ते एक्झॅक्टली आठवत नाही. आणि खरं ते मैत्रिणींना विचारून मी आज इथे यायला पाहिजे होतं, इतर मैत्रिणींना. पण जाऊ दे, ठीक आहे. काय फरक पडत नाही ना, 5वी का 6वी का 7वी का 4थी. पण तिथपासून नंतर कंटिन्युअस. Yes. आणि ताई? साधारण त्याच वयात. अच्छा. आम्ही ना सगळ्याजणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची पुण्याची तेव्हा मुलींचं भावे स्कूल असं आमच्या शाळेचं नाव होतं. पुढे मग त्याला रेणुका स्वरूप हां, असं नाव हां, मिळालं. तर मी 4थीपर्यंत त्या शाळेत होते. 5वीला माझ्या वडिलांची बदली भंडाऱ्याच्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये झाली आणि 5वीला मी तिथे गेले. पण ते खूप लांब शाळा, त्यामुळे फारशी काही 5वीत बसले नाही. आणि इकडे परत आल्यावर 1 वर्षांनी आईने परत पाठवलं, कारण मुलींच्या शाळेचं नुकसान होतंय म्हणून. आणि इकडे परत आल्यावर मी पुन्हा आमच्या शाळेत गेले. तर तेव्हा तिथल्या मुख्याध्यापिका म्हणल्या की अगं तू नागपूरहून आली आहेस, हां. तर तुला 1 वर्ष आम्ही रिपीट करा. हां पुढच्या इयत्तेत अच्छा बसवतो. पुढच्या. ओ तर त्यामुळे मी 5वीत फारशी शाळेत गेले नाही. बरं. 6वी गाळली हां आणि 7वीत अगदी भांबावलेल्या अवस्थेत हां. वर्गात जाऊन बसले. त्या दिवशी पहिल्या दिवशी स्मिता माझ्या शेजारी बहुतेक अच्छा. होती. हां. नंतर मला वाटतं ती दुसऱ्या तुकडीत होती, पण त्या दिवशी त्या ग्रुपमध्ये माझी तिच्याशी ओळख झाली जेव्हा मी 5वीच्या वयात 7वीत होते. आणि तेव्हा स्मिता, रोहिणी भागवत म्हणजे चिंगी, चिंगी, तिची अगदी जीवश्च कंठस्थ मैत्रीण, कुंदा कुलकर्णी, जयू नगरकर आणि मेधा अर्जुनवाडकर असा आमचा 5 जणींचा ग्रुप झाला. आणि तो जवळजवळ FY BA पर्यंत टिकला, कारण स्मिता FY BA पर्यंत फर्ग्युसनमध्ये होती पुण्यात होती. पुण्यात. आणि नंतर मग ती मुंबईला वडिलांच्या बंगल्यावर आली. पण तोपर्यंत आम्ही अगदी, आणि इतकं छान वातावरण होतं आमच्या शाळेतलं. कधीही आम्ही म्हणजे मला शाळेतली अशी वाईट आठवण नाही की मला कोणीतरी रागवलं, माझ्याविषयी कोणी काही बोललं किंवा माझं कोणाशी भांडण झालं, एवढी सुद्धा माझी आठवण नाही. आणि स्मिता तर जगन मैत्रीण होती. म्हणजे अगदी खरं तिची आहे. कोणाशीही पटकन मैत्री व्हायची. ती फार ओढाळ होती, गुंतायची प्रत्येक माणसामध्ये. आणि ते गुंतणं पुढे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं की या प्रत्येक गुंतण्याची आपण किंमत मोजतो. पण ते आपण नंतर बोलू. स्मिता अशी ओढाळ होती, जगन मैत्रीण होती आणि शाळेत फार पॉप्युलर होती. अच्छा. आणि मैत्री कशी फुलत गेली तुमची? आमची कलापथकात आम्ही दर मे महिन्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत, म्हणजे मे महिन्याचा दौरा आमचा, म्हणजे कलापथकाचे दौरे व्हायचे. भारतभर आम्ही कार्यक्रम करत फिरायचो. म्हणजे वसंत बापट लिखित दिग्दर्शित, माझी आई त्यातले काही नृत्य बसवायची, अजून कोण कोण असायचं. तर मे महिन्यात म्हणजे महिनाभर, कधी कधी 1.5 महिना, पण जशी सुट्टी असेल तसं. आणि दिवाळीचे 2 किंवा 3 आठवडे, हे तर पक्क कायम दिवस रात्र एकत्र असायचो. आणि एरवी पत्र, आम्ही एकमेकींना खूप पत्र लिहिली आहेत, खूप पत्र लिहिली आहेत. कारण ती पुण्यात आणि मी मुंबईत. आणि माझ्यापेक्षा तिच्या पत्रात, ए तुझी आठवण येते ग, तू पत्र का नाही लिहित, आय मिस यू, फोन करणं. आणि सुरुवातीला फोन नसायचे तिच्या, म्हणजे पप्पांकडे फोन होता पण आमच्याकडे नव्हता, नंतर आमच्याकडे पण आला फोन, त्याच्यामुळे फोन कर ग वगैरे. म्हणजे आज इथे यायच्या आधी सुद्धा मी म्हटलं स्मिताचं म्हणजे असतेच कायम माझ्याकडे, पण म्हटलं जरा पत्र वाचून येऊया. म्हणून काल रात्री 2-3 पत्र तिची वाचली. तर त्याच्यात एक आत्ता हिनी रोहिणी भागवत म्हणजे चिंगीचा मेन्शन केला, तर चिंगी पण कलापथकात होती. आणि ते एक पत्र म्हणजे इंग्लंड लेटर आम्ही लिहायचो किंवा पोस्टकार्ड. त्या इंग्लंड लेटर मध्ये अर्ध स्मिताचं पत्र आहे आणि अर्ध चिंगीचं पत्र आहे. हा, दोघींनी, म्हणजे की हा दौरा संपला, आता पुढचा दौरा कधी आहे, कधी भेटणार आपण, असं त्याच्यात दोघींनी लिहिलंय. ह्या आणि सगळ्या इतकी धमाल करायच्या
की त्या तुमच्या दौऱ्यावरून परत आलं ना की स्मिता आणि चिंगी सारख्या दौऱ्यातल्या आठवणी सांगायच्या, कशी मजा केली सांगायच्या, स्टेजवर काय झालं, बॅकस्टेजला काय झालं. आणि आम्हाला सगळ्यांना खूप हेवा वाटायचा, म्हणजे जायची इच्छा असायची त्या कला पथकाबरोबर. पण प्रत्येकाच्या घरचं वातावरण वेगळं वेगळं असतं आणि त्यातून मी तर नागपूरला भंडाऱ्याला इकडे तिकडे हिंडून नेहमी काहीतरी पोटाचे प्रॉब्लेम घेऊन आलेली, त्यामुळे आई मला अजिबात जाऊ द्यायची नाही. तर त्यामुळे ह्यांच्या कलापथकाविषयी आणि यांच्या मैत्रीविषयी आम्हाला खूप असं काय म्हणूया भरभरून असूया वाटायची की काय धमाल करतात, काय धमाल. पण आम्ही शाळेत कायम एकत्र होतो. अच्छा. आणि तुम्ही त्यांना वृत्त निवेदिका म्हणून ओळखता, हो. एकत्र काम करायचं. नाही, काय झालं, स्मिता आली टीव्हीवर, आल्यावर तिला ट्रेनिंगची पण नाही गरज पडली. तिला 2 दिवस मला वाटतं फक्त त्यांनी मराठी बातमीपत्र कसं काय कुठे काम, एक 8-15 दिवस आली असेल नसेल. आणि तिला पहिलं मराठी बातमीपत्र दिलं ते इतकं यशस्वी झालं अच्छा. की थोड्याच काळात तिला हिंदी दिलं हा. आणि ती दोन्ही वाचायला लागली. हम्म. आणि तिथून तिला श्याम बेनेगलनी पाहिलं हा. आणि तिला उचललं हा. तिथनं. तर त्यामुळे स्मिता थोडेच दिवस दूरदर्शनवर होती. अच्छा. तेव्हा मी पुण्याला पुन्हा युनिव्हर्सिटीत MA करत होते. हा, हा, हा. कारण स्मितानी तोवर तिचा पहिला पिक्चर आला तोवर ती ग्रॅज्युएट नव्हती झाली. ती तिने- झालीच नाही. हा, नंतर सुद्धा केलं की नाही मला आठवत ग्रॅज्युएट नाही. झालीच नाही. पण मुंबईत आल्यानंतर ती इतकी भराभर कामं करायला लागली की आमचा थोडासा संपर्क पण कमी झाला. आम्ही आमच्या आमच्या अभ्यासात होतो. मग MA झाल्यानंतर किंवा मला वाटतं MAच्या सेकंड पार्टलाच माझं लग्न झालं आणि मला मुलगी झाली तेव्हा स्मिता पुण्याला तिला बघायला आली. अगो काय पटे, एवढी सुकडी तू, फुंकर मारली तर उडून जाशील आणि तुला बाळ झालं असं तिला झालं होतं. तिला लहान मुलं भयंकर आवडायची. हो, खूप आवडत. आणि इवन माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ना ती अशा छोट्या छोट्या चिठ्ठ्या पाठवायची. अच्छा. म्हणजे त्या कुठलं ग दुकान VT स्टेशनच्या हो समोर हो तो कागदवाला, हो, हो, त्याच्याकडे हो. खूप असे आर्ट पेपर खूप छान खूप छान, असायचे. तर ते त्याचं खूप वापरायची स्मिताला ती. वेड हो, होतं. हो. अच्छा. आणि हो. त्याचे छोटे छोटे नोट्स Correct, असे असतात ना, हा, त्याला हा. सोनेरी असा धागा वगैरे हा, हा, असायचा. हा. हा. आणि अच्छा. त्याच्यावरती तिला ना, म्हणजे तेव्हा मला असं वाटतं आम्हाला अक्षर सुलेखन वगैरे असे हा. शब्द पण माहित नव्हते. हा. पण स्मिता तेव्हापासून तसं लिहायची. म्हणजे माझं माहेरचं आडनाव पटवर्धन, हा. तर ती सगळ्या पटे म्हणायच्या मला. तर त्यातला प काढायचा, हा. मग त्या टच्या पोटात एक स्माइली काढायची. अच्छा, अच्छा, अच्छा. हो. आणि मग ते वरची हा, वेलांटी आहे ना, त्याला एक फूल Calligraphy काढायचं ज्याला असं. Calligraphy. असं. आणि असं खूप छान काहीतरी, तुझी खूप आठवण येते, तुला म्हणे बाळ होणार, माझा विश्वासच बसत नाही, असं म्हणून एक मोठं टचं पोट, असं असलं काहीतरी तिचं छोटे छोटे Exactly. चिठ्ठ्या पाठवायची. तर माझ्या पत्रात सुद्धा हे असं म्हणजे आम्ही एकमेकींना कॅलिग्राफिक पत्र लिहिलेली आहेत. आणि कसं, ती पुण्यात होती तोपर्यंत पत्रापत्री, मग ती मुंबईत आली. आणि मी रुपारेलमध्ये होते, BA करत होती. आता मी विसरले, एल्फिन्स्टनला होती का ती झेवियर्सला होती? झेवियर्सला मला वाटतं. झेवियर्स ना. हां. पण तिकडे तिने मित्रमैत्रिणी केल्या नव्हत्या फारशा. ती रुपारेलला यायची आणि मी स्टॅटिस्टिक्स करत होते. तर आमचं स्टॅटिस्टिक्सची बिल्डिंग जिथे होती तिथे असं जिन्यावरनं वरती एक खिडकी मोठी खिडकी होती. आम्ही दोघी त्या खिडकीवर चढून बसायचो आणि अभ्यास करायचो. म्हणजे ती तिचा अभ्यास आणि मी खरा अभ्यास माझ्या मते नाहीच करायचो. आणि आम्हाला गव्हाची ती, त्याला काय म्हणतात, एक गव्हाची खीर, लापशी लापशी मोठा त्याला डबा. आवडायची. हो, अच्छा, ती अच्छा, मा करायची आणि ती घेऊन यायची. आणि आम्ही दोघी, मा म्हणजे स्मिताची आई. अच्छा, हा, ओके, त्यांची. हा, ओके, स्मिताची ओके. आई म्हणजे मा. आणि स्मिता ते घेऊन यायची. तेव्हा ती ताडदेवला राहायची. सॉरी, तेव्हा नाही, तिचे बाबा मंत्री होते मला वाटतं तेव्हा. माझं थोडं कन्फ्युजन होतंय, कारण ती मंत्र्याच्या बंगल्यावर पण राहिली जेव्हा पप्पा मंत्री होते, आणि त्यानंतर त्यांचं ताडदेवला घर होतं, तिथे पण राहायची. त्याच्यामुळे माझं आत्ता नाही, मंत्री ते आम्ही शाळेत असताना होते. त्यामुळे तू जर कॉलेजमधल्या गोष्टी सांगत असशील तर तेव्हा त्यांची 5 वर्ष संपली असतील किंवा संपत आली असतील. हा, नाही, मग कदाचित फर्स्ट इयर मध्ये असताना असेल असतील कदाचित. मंत्री. हो. ते एक आठवतंय कॉलेजमध्ये. आणि मी सायकलने जायचे रुपारेलला वांद्र्याहून, आणि मग ती पण तिकडे सायकल. रुपारेल ज्यांना माहिती असेल, मोठं पटांगण, त्याच्यामुळे ती, आणि तिला एक खूप आवडायचं, ती जीन्स आणि शर्ट घालून यायची आणि शर्टचं पहिलं बटन लावायची नाही, सो इथपर्यंत ते ओपन असायचं.
मग तिची मा तिला म्हणायची असं कशाला, छान दिसतं की, काय हरकत आहे. तिला कसलाही संकोच हाच प्रकार नव्हता. नव्हता. कपड्याच्या बाबतीत ती अगदी सहज होती, अगदी सहज. म्हणजे ती फाटका टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घालून सुद्धा टिळक रोडवर फिरायची, बिंदास. अगदी बिंदास. एकदम आणि बिनधास्त तेवढीच होती. ती नऊवारी सकट सजून सुद्धा ती कॉलेजमध्ये गेलेली आहे, काहीही करू शकायची. आणि तिला सगळं चांगलं दिसायचं, जे ती करायची ते तिला चांगलं ती दिसायचं. मस्त कॅरी करायची. आणि आता हिनी न्यूज रीडर म्हणून तिने हे सांगितलं ना, तर मला आठवतं नंतर माझे बाबा मंत्री झाले होते. म्हणजे आणीबाणी नंतर जेव्हा जनता पक्ष निर्माण झाला तेव्हा माझे बाबा मंत्री झाले होते. आणि त्यांचं घर ताडदेवला, आमचं बाबा मंत्री होते तेव्हा पेडर रोडला घर होतं, त्याच्यामुळे खूप वेळा ती तिथे जाये करायची. आणि मला वाटतं तेव्हाच ती न्यूज रीडर असेल. हो. आणि कारण देयर वॉज अ टाइम, म्हणजे तिने ग्रॅज्युएशन नाही कम्प्लीट केलं पण काय करायचं हा हे होतं. आणि मी ओडिसी सुरू केलं शिकायला. ओडिसी मी आधीच सुरू केलं होतं शिकायला, पण बाबा मंत्री झाल्यावर तिथे सुद्धा कंटिन्यू झालं. तर कोणाला माहिती नाहीये, 3-4 महिने ती पण माझ्या बरोबर शिकत होती. म्हणजे बेसिक जसं आपण क ख ग ग म्हणतो तेवढं ओडिसीचं शिकली. आणि ते चालू असतानाच श्यामनी तिला पाहिलं आणि उचललं, अगं जयलम माही सिनेमात काम करणार आहे. म्हणजे तिचा उत्साहाचा झरा असं ना आपल्यावरून असा वाहत जायचा, प्रचंड उत्साह आणि कुठल्याही गोष्टीत. म्हणजे ती टीव्हीवर असताना सुद्धा म्हणजे साडी नेसायला लागायची ना, आणि ती कधी कधी कुठून, आणि तिला तसं तेव्हा साडी आवडायची नाही, जीन्स आणि शर्ट वॉज हर बेस्ट. ती अनेकदा तिने कसं केलंय, आता कॅमेरा समोर जायचंय तर साडी घेऊन जायची, त्या जीन्स वरच अशी करायची, पदर असा करून, आणि मग लोकांना वाटेल की वा वा. तिने हे टीव्हीवर पण केलंय बरं का. तिचा सहजपणा असा होता ना की तिला कोणी टीव्हीच सांगितलं. हो, तिने न्यूज वाचली आहे, तिने नुसती अशी एक ओढणी टाकून न्यूज साठीच असं केलेलं आहे तिने. ते म्हणजे ते तर काहीच नाही. तिची कमाल एवढी होती की चिंगी भागवतच्या घरी ती 2 वर्ष राहिली होती, कारण तिला पोटाचा खूप त्रास होता. त्यामुळे विद्याताई म्हणजे तिच्या आई मा तिला हॉस्टेलला ठेवायला घाबरत होत्या. तर मग चिंगीची आई म्हणली की आमच्याकडे राहू दे. आणि त्या दोघी तशाही खूप घट्ट मैत्रिणी होत्या. म्हणजे स्मिता हॉस्टेलवर राहिली असती तरी ती चिंगीच्याच घरात राहिली असती. तर मग ती आईने ठेवून घेतलं. तर तेव्हा वरती चिंगीचे चुलत भाऊ राहायचे, तर ती त्यांचे शर्ट घालून सुद्धा फिरत असायची. इतका तिच्या भारा भागवत वरती द्यायचे, भारा भागवत होते. म्हणजे भारा भागवतांची पुतणी राजू डेंगळे म्हणजे तिच्या आत्याचा मुलगा होता. तर ते सगळे वरती राहायचे. त्या पोरांचे कपडे घालून सुद्धा ती सहज फिरायची. आणि तो सहजपणा तिच्या कामात, तिच्या मैत्रीत आणि तिच्या लोकांशी वागण्यात पण होता. म्हणजे मैत्रीचं सांगते तुला, आम्ही 10वीत असताना NCERTनी हैदराबादला एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प घेतला होता. त्याच्यात पुण्याकडनं आम्ही 5 जणी गेलो होतो. त्यात स्मिता होती, चिंगी होती, एक सुषमा आठवले होती. असं आम्ही, तर ह्या दोघींना डान्ससाठी घेतलं होतं. तिची एका काश्मीरी एकदम टॉम बॉईश अतिशय गोड क्यूट बाळ असावं ना तशी एक 8वी-9वीतली काश्मीरी मुलगी होती. एवढे बारीक कापलेले केस. आणि मला वाटतं हैदराबादला कॅम्प होता, तिथलं अगदी अतिशय श्रीमंत पब्लिक स्कूल आम्हाला राहायला त्यांनी घेतलं होतं. तर हिची त्या मुलीशी जरा विशेष मैत्री झाली पहिल्या 2 दिवसात. आणि आम्हाला सकाळी लवकर उठून PT, योगासनं वगैरे असं चालू असायचं. तर एक ग्राउंडवर काय झालं, त्या मुलीला काहीतरी होत होतं. ती सारखी अशी वाकत होती, थांबत होती. तर बाई गेल्या लगेच त्यांच्या धावत आमच्याही. त्या म्हणल्या आम्ही हिला वर घेऊन जातो. ही मैत्रीण ना, तिने 2 दिवसात तिच्याशी अशी मैत्री केली होती की नाही मी जाते ना, तिला एकटं नको जायला. बाई म्हणले अगं आम्ही आहोत ना. तरी नाही, स्मिता तिला वर घेऊन गेली. आणि सगळा भरगच्च कार्यक्रम होता दिवसाचा. तर दुपारच्या जेवणानंतर आम्हाला अर्धा तास आपापल्या कॉटवर, खोलीत पण नाही, असं डॉर्मेटरी होती मोठी, मज्जा यायची त्या डॉर्मेटरीत. तर त्याच्यात आम्ही गेलो तर खाटा होत्या. त्या एका खाटेवर या दोघी जणी एकमेकींच्या गालाला गाल लावून गाढ झोपल्या होत्या. इतक्या गोड दिसत होत्या. मला अजून ते दृश्य अजून इतक्या वर्षांनंतर सुद्धा आठवतंय
की स्मितानी तिला काय औषध वगैरे दिलं असेल स्वतःजवळचं, तिला झोपवलं असेल आणि एवढूशा त्या खाटेवर दोघी अशा खाली खोल गेल्या होत्या त्या म्हणून ते बाजेमध्ये. असं होतं. हा, हो. आणि गालाला गाल लावून दोघी झोपल्या. त्या स्मिताचे असे विस्कटलेले केस गालावर आणि ती एकदम टॉमबॉईश अशी फार गोड दिसत होत्या. तेव्हा असे मोबाईल वगैरे नव्हते, नाही तर तो आमच्याकडे तोही फोटो अरे. असता. बाई तर चकितच झाल्या, एवढी मैत्री, आणि अगदी घळा रडलो होतो आम्ही एकमेकींना जसं सोडताना. ते तो कॅम्प ह्या खूप, म्हणजे त्या पण कॅम्पच्या त्याच्यात- माझ्या आठवणी खूप छान आहेत. त्याच्यात तुमची काही कॉम्पिटिशन पण झाली होती का? हो, हो. कारण मला आता तू बोलत डान्सची आणि नाही, ती स्पोर्ट्स मध्ये पण चांगली होती की शाळेत? शाळेत Sports, हं. स्पोर्ट्स मध्ये तिच्या खूपच होतं. तुझ्यापेक्षा मी जास्त बोलते, तू बोल जरा. नाही नाही, मला ते काहीच हरकत नाही ग. हो. मी पण नंतर बोलीन, मग ह्यांना एडिट करायचं करते. नाही पण कारण मला एकदम आठवलं की हैदराबाद कुठेतरी डिस्कस थ्रो ती 2-3 दिवसात शिकली आणि त्या डिस्कस थ्रो मध्ये तिसरी आली. तिसरी आली होती हो. शाळेत. अगं ते स्टेट शाळेत. लेवलला गेली. हा, ते स्टेट शाळेत होय, लेवलला. त्या कॅम्प मध्ये नाही. कॅम्प मध्ये हा, नाही, तर मला एकदम शाळेमध्ये. आठवलं. पण ते म्हणजे पिकअप प्रचंड होता तिचा. कुठलीही गोष्ट पटकन हा, शिकायची. हा. पण मला तेच आणि आठवलं. आम्ही सगळ्या ना गोष्टींची आवड सुद्धा होती. लेझिम, ड्रिल, बँड आणि फोक डान्स याच्यात आमचा ग्रुप कॉमन होता. अच्छा. तर आमच्या शास्त्रीबाई म्हणून होत्या एक, त्या स्पोर्ट्सचं सगळं बघायच्या. तर एक दिवस त्या आल्या लेझिमची प्रॅक्टिस चालू असताना आणि म्हणल्या की रिंग टेनिस कोणाला येतं? तर आम्हाला रिंग टेनिस हा शब्द माहिती शब्द नव्हता. नव्हता. आम्हाला अशी ती रिंग खेळणं माहिती हा, होतं. हा. म्हटलं बाई अंगणात खेळलोय फक्त. हा. तर मग बाईंनी बघितलं असं कोणीच हात वर करेना. मग स्मिता आणि चिंगी म्हणल्या की हा, आम्ही मागच्या अंगणात खेळलेलो आहोत. तर बाईंनी त्या दोघींना बोलावून नेलं आणि त्या दोघी का तर चिंगी थोडीशी बुटकी आणि स्मिता तिच्यापेक्षा जास्त उंच. स्मिता 5'5" वगैरे असेल मला वाटतं, 5-4.5. त्या Same height. दोघींना तर त्या दोघींना त्यांनी घेतलं आणि 15 दिवसांनी झालेल्या स्पर्धेत इंटर स्कूल्सला स्मिता आणि चिंगीनी शाळेला ढालवून दिलं. अरे क्या वा. बात है. असा स्मिताचा पिकअप होता. अच्छा. ती बेसबॉल खेळायची, हा. ती डिस्क थ्रो मध्ये, ती ऍथलेटिक्स मध्ये होती. हा. होती, हो. आणि होती म्हणजे काय, इकडे लेझिमची प्रॅक्टिस झाली की ती शास्त्रीबाईंच्या मागे लागायची. आता मी काय करू, म्हणजे खेळ दे नाही तर तुला खाते, अशी होती. मला आठवतं आमची मैत्रीण पिंपरीला राहायची, अंजू गोळे, आणि आम्ही कधी कधी तिथे जायचो आणि तिथे मला असं स्मरतंय की अंजूने आम्हाला दोघींना सायकल चालवायला शिकवली. मोठं त्यांचं पटांगण. नाही, कॉम्प्लेक्सच मोठा होता. अच्छा. तिचे बाबा जिथे नोकरी करायचे त्यांचे ते हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि फॅक्टरी पण जवळच. तिथे तिथे तर आम्ही झाडावर चढणं म्हणजे खूप मस्ती केली आहे शाळेत असताना हे सगळं. नंतर ती मुंबईत आल्यानंतर जसं म्हणजे टीव्हीवर हे ते हे ह्या गोष्टी झाल्या. मला मगाशी तू काहीतरी बोलताना आठवलं होतं आणि ते गेलं आता. पण नंतर ती फिल्म्समध्ये गेली. मला एक आठवतं की आर्ट फिल्म्सच आधी होत होत्या आणि मग एकदा मला म्हणली होती की मला लोक म्हणतायत कमर्शियल फिल्म्स करायचे. शी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे आर्ट फिल्म्स मधलं वातावरण जे आमचं सेवादलाच्या कलापथकातलं वातावरण होतं, एकदम जसं की म्हणाली सहज सगळं. म्हणजे नथिंग वॉज फ्रॉड किंवा मी अशी तू तशी असं स्नॉबिश काही नाही. त्याच्यामुळे आर्ट फिल्म मध्ये ती खूपच तिला ते आवडायचं, कम्फर्टेबल, ते ॲटमॉस्फिअर आवडायचं. श्याम किंवा असे काही केले ते. आणि कमर्शियल ते एकदा मला म्हणत होती काय करू मी, कमर्शियल खूप मला मागण्या येत आहेत, काय करू. तेव्हा मला आठवतं की मी तिला म्हटलं होतं की हे बघ, आर्ट फिल्म्स मधून पैसा मिळत नाही लिटरली. म्हणजे जैत्रे जैत असो, भूमिका, जे काय तेव्हा होतं, दॅट इज नॉट गोइंग टू लास्ट अ लाईफ टाईम. म्हटलं तू कमर्शियल फिल्म्स केलीस तर तुला, कारण म्हटलं तू, कारण तिने ग्रॅज्युएशन नाही केलं किंवा म्हणजे, आणि थिएटर सुद्धा तिने थिएटर अकॅडमीमध्ये थोडंफार काहीतरी मला वाटतं केलं होतं. पण इफ यू वॉन्ट टू डू समथिंग, म्हटलं ऍक्सेप्ट कर ना. म्हणजे त्याच्यातून तू पैसा मिळवू शकशील पुढे, नाही तर तुझं आयुष्य कसं जाणार, हे मला आठवतं. मग त्याच्यानंतर कुठला सिनेमा होता, ती राज कपूरला आवडलेली गोरी गोरी मुलगी,
मंदाकिनी हा स्मिता, मंदाकिनी, मिथुन चक्रवर्ती आणि कोणीतरी असा तो एक सिनेमा होता. तोपर्यंत अजून मला वाटतं तो असं, कारण मला ही गोष्ट आठवते की एक शॉट असे म्हणजे मंदाकिनी बसली, ही बसली आपापल्या खुर्चीवर आणि काहीतरी झालं आणि द नेक्स्ट शॉट वॉज इन दॅट प्लेस. तर मंदाकिनी उठल्यावर लगेच कोणीतरी छत्री घेऊन आलं, तिची खुर्ची उचल. स्मिता उठली, इकडे बघितलं, इकडे बघितलं, कोणच नाही, आपली खुर्ची घेतली आणि चालायला लागली. कारण सवय ती ना, म्हणजे सेवा दलात कसं आपण सगळं आपलं आहोत असं. मग कोणीतरी बोललं, मॅडम आप क्या कर रहे? ते तिला आधी ती मला सांगताना मला कळलंच नाही, तो मला असं काय म्हणतोय. नाही मॅडम म्हणतोय, त्याची सवय झाली होती, पण क्या कर रे? खुर्ची उचलली होती. काय म्हणजे इतकी साधी. आणि त्याच्यामुळे तिला ते वातावरण आत्मसात करणं किंवा त्यात कसं वागावं हे थोडं सुरुवातीला खूप कठीण गेलं. म्हणजे मी अजून एक म्हणजे तिचं सांगतो, चांगली मोठी स्टार झाली होती आणि कुठला तरी सिनेमा तिचा चालू होता. मॅडम शॉट रेडी आहे म्हणून तिशी बाहेर पडली आणि एक माणूस दिसला तिला, अरे अशोक करून जाऊन त्याला चक्क मिठी मारली, कसा आहेस वगैरे. तो बिचारा असा झाला, कारण तो ज्युनियर आर्टिस्टचा मेकअप मॅन होता. हिला काही पडलेली नव्हती, तो आमच्या कला पथकात असायचा. म्हणजे कला पथकात जी आमची अशी मैत्री होती तिला. आणि त्याच्यानंतर अशोक आमच्याकडे आला आणि सांगितलं, तू स्मिताला सांग बाबा की माझ्याशी अशी सलगी किंवा ओळख दाखवू नकोस, कारण त्याच्यानंतर सगळे त्याला छळायला लागले, तू क्या मस्का मारताय क्या, इतनी बडी स्टार आहे और तू क्या. त्यांनी बिचाऱ्यांनी काहीच केलं नव्हतं. हा म्हणजे ती इतकी आणि तिने मनापासून केलं, मनापासूनच. म्हणजे तिला कसं होतं ना, ते आयुष्य किती छान आणि वेगळं आणि साधं होतं आणि सडनली ती स्टार झाली, टोटली वेगळ्या ह्याच्यात गेली, ते कठीण होतं. सो त्या स्टार झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटला तर वासंतीत? मी कमी भेटले, कारण काय झालं, एकतर दूरदर्शनवरती नव्हती आणि मी ठाण्याला, ती मुंबईला. माझ्या घरात जरा पेशंट होते त्या काळात, तर त्यामुळे माझं जेमतेम आपली न्यूज वाचायची आणि घरी पळून यायचं. म्हणजे त्या न्यूजमुळे मला सुद्धा मराठी चित्रपटांच्या वगैरे ऑफर्स आल्या, नाटकांच्या आल्या, पण त्यातलं मी काहीच घेत नव्हते. हां, पण नियमित फोनवर बोलणं होतं, तेव्हा लँडलाईन होते, तर त्यामुळे स्मिताशी नाही बोलणं झालं ना तरी मानशी म्हणजे विद्याताईंशी व्हायचं. आणि नंतर जेव्हा मी कॉम्पेअरिंग करायला लागले तेव्हा लिली मामा, म्हणजे लीलाधर हेगडे, त्याच्यानंतर गप्र प्रधान किंवा आपले मोहाडीकर, काय म्हणायचं ग आपण त्यांना, दादरला राहायचे, राष्ट्रसेवा दलाचे, तर त्यांची साने गुरुजी कथा मला होती. या गोष्टींशी मी थोडी थोडी निगडीत होते, त्यामुळे नंतर मी स्मिताला कमी भेटले, तिच्या आईला जास्त भेटले. समाजवादी वातावरणात पण कामापुरती. हा, कारण काय असतं माहितीये, मानधनाची मागणी न करणारे कलाकार हे लांबून माणसं लक्षात ठेवतात, टिपून ठेवतात. आम्ही दोघी त्यातले आहोत. त्यामुळे अशा कार्यक्रमांची आमंत्रणं खूप असायची आणि जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढं मी करायची. तर त्यामुळे तिच्या आई वडिलांना ते कौतुक होतं, एक तर स्मिताची मैत्रीण आहे म्हणून, आणि त्यांचं जे वातावरण आहे त्या वातावरणाशी मी चांगली परिचित होते. त्याच्यातनं खरंच मी कधी काही अपेक्षा केली नाही, त्यामुळे असेल ते होतं. त्याच्यानंतर एकदम तिचा कुठला तरी एक प्रीमियर होता कुठल्या तरी सिनेमाचा, तेव्हा एक ओझरती भेट झाली होती कुठल्या तरी इंटरव्ह्यूच्या आधी, पण इतकी ती घाईत होती की तू म्हणतेस तशी एक मिठी मारली आणि अगो कधीतरी भेटू ना, कधीतरी भेटू, असं एवढंच. पण खूपच म्हणजे कमी भेटी झाल्या पुढे. पण झेलमताई तुम्ही रेग्युलरली भेटत होता? हो, खूपच. म्हणजे ती मुंबईत आली, ती सिनेमात हळूहळू मोठी होत होती. इनिशियल काळात खूप भेट होत होती, मग नंतर फिजिकल भेटणं जरासं कमी झालं. पण आता मला तेच ही बोलत असताना आठवलं, भूमिका झाल्या, म्हणजे भूमिकामध्ये तिने ती लावणी केली ना, जरा लॉंग, ते गाणं आठवत नाही मला, लॉंग म्हणजे लवंग आणि असं काहीतरी ते हे करून, ती सुरुवातीला खूप कॉन्शियस होती आणि आम्ही वांद्र्याला राहायचो
आणि आईला सुद्धा ताई म्हणायची ती. आणि आईनी कलापथकात लावणी भरपूर केली होती, नाचली होती ती. म्हणजे त्या काळात खरं लावणी करणं म्हणजे मी म्हणेन ग्रेटच होतं. असो, बोल्ड का? बोल्ड बोल्ड, हो हो. अगं कल्पना कर, सदानंद वर्दे यांची पत्नी आणि आणि सदानंद वर्दे लावणी गायचे आणि ती हो, नाचायची. आणि आई लोकांना नाचायची. हे माहीतच नव्हतं. म्हणजे नंतर पुढे ते मंत्री झाले, पुढे त्यांची जी इमेज होती ना, त्यातल्या कोणाला जर सांगितलं की हे दोघं जण असं करायचे, आम्ही खूप हसलो होतो हे कळल्यावर. नाही तर ती म्हणजे तिचं शूटिंग होणार म्हणजे चालू होतं आणि मला आठवतं सुदर्शन धीर बसवत होते, तरी ती आली होती, ए सुधाताई. आणि सुदर्शन धीरने आमचा आधी एक शिवदर्शन म्हणून हे बसवलेलं कार्यक्रम होतं, बसवला होता. म्हणजे सेवा दलाचा कलापथकाचा. त्याच्यामुळे सुदर्शन आणि स्मिताची पण ओळख होती. ती आली होती, अगं सुधाताई हे ना मला थोडं बरोबर वाटत नाही, त्यांनी मला असं करायला सांगितलंय. आणि मग आमच्या घरी ते फर्निचर बाजूला करून तिने हे वगैरे करून दाखवलं होतं. आणि मग आईनी थोडासा त्याच्यात बदल केला होता वगैरे, ते झालं होतं. ते एक आठवतं. आणि त्याच्यानंतर सेवादलाचा एक कार्यक्रम होता आणि मग तिला रिक्वेस्ट केलं गेलं की तू जी भूमिकात लावणी केलीस ती इथे करून. भूमिका येऊन ते शूटिंग होऊन बरेच दिवस झाले होते, तेव्हा सुद्धा अगं माझी प्रॅक्टिस घे ग. तर एवढ्या सगळ्या लोक, मला आता फक्त कॅमेराची सवय झाली आहे, थोडंसं करायचं कट, मग परत कट, मग पूर्ण स्टेजवर करायचं माझी सवय गेली आहे. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाच्या आधी येऊन त्या गाण्यावर प्रॅक्टिस करून वगैरे आणि मस्त केलं होतं तिने. कारण ही म्हणते तसं ना सहज, तिला ती कुठल्याही ह्याच्यात सहज जायची. पण ते सहज जाण्यामुळे सुद्धा एक वाईट मी म्हणेन की कुठलाही रोल ती करायची ना, ती खरी म्हणजे ती स्मिता राहायची नाही, ती कॅरेक्टर बनायची. त्याच्यामुळे भूमिकाचं करताना की म्हणजे हा रोल तो रोल, म्हणजे की भूमिकामध्ये कसं तिचं वेगवेगळ्या पुरुषांबरोबर संबंध असं दाखवले. त्याच्यामुळे ते शूटिंगहून घरी आली की ती इतकी ड्रेन झालेली असायची की फुल इमोशन्स त्या कॅरेक्टरमध्ये जायचे. आणि मला अजून आठवतं, विसरले, पण कुठल्या तरी फिल्ममध्ये त्या डिरेक्टरनी तिला सांगितलं होतं, हा बरोबर, तर राजेश खन्नाचा आणि तिचा आखिर क्यू हा जो सिनेमा होता, त्याचं तिने मला सांगितलेलं हे उदाहरण आहे की त्या कुठल्या तरी ह्याच्यात तिला ती खूप इमोशनल होते आणि तिला रडायचंय. आणि ती त्या कॅरेक्टरमध्ये गेली होती. तो पहिला शॉट काहीतरी रिटेक करायचं, तेव्हा राजेश खन्नाने तिला सांगितलं, आप ऐसे क्यों कर रहे हो, देखो आपको इमोशन दिखानी है, रोना है, बस ऐसे करो, ते काय ग्लिसरीन डालो और ये आप ऐसे क्यों करते हो. तर मला स्मिता सांगत होती, त्याला मी कसं सांगू, मला तसं नाही जमत. ग्लिसरीन घाला, खोटं रडू आणा, नुसती छाती वर खाली करून त्यांना कठीण जायचं. ती म्हणून ती, पण कसं व्हायचं ना, ते तो इमोशनल ड्रेन व्हायचा. मग दिवसाच्या शेवटी ती फिजिकल थकणं एक वेगळं झालं, हे पण व्हायचं. हे मला एकदम आता आठवलं. नंतर मला अजून एक आठवतं, ती गरोदर असताना आम्ही दोघी, मला वाटतं त्या एक इंग्लिश सिनेमा बघत होतो, जुलिया असं वाटतं मला, नाव चुकत असेल. पण त्या सिनेमाची स्टोरी कशी आहे की दोघी जणी खूप घट्ट मैत्रिणी असतात आणि जर्मन म्हणजे ती वॉल जेव्हा जुन्या ह्याच्यावर हे, आणि एक मैत्रीण इथे राहते आणि एक मैत्रीण तिकडे जुलिया ना. हा, तर एनिवे ते व्हायच्या आधी त्या मैत्रिणी एकमेकींशी बोलत असतात, तेव्हा एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते की सपोज समथिंग हॅपन्स टू मी अँड आय हॅव अ चाइल्ड, यू हॅव टू डू समथिंग अँड कम अँड लुक आफ्टर द चाइल्ड. आणि ती तेव्हा गरोदर होती, आम्ही जेव्हा बघत होतो. मला अशी करून असं करून ती जुलिया इज आवर स्टोरी, आणि गरोदर होती तेव्हा ती. मला काही झालं तर माझं बाळ तू सांभाळायचं. म्हटलं का असं कशाला बोलतेस, पण तुला काय, म्हणजे मला आत्ता पण हे बघ काटा येतोय की तू मरणाबद्दल बोलतेस कशाला, तू यू आर सो यंग, तू गरोदर आहेस. मग
नाही ग असं माझ्या मनात आलं. पण असं लोक म्हणतात की तिला, म्हणजे माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण लोक म्हणतात की तिला काहीतरी शी हॅड सम सिक्स्थ सेन्स, इंट्युशन. हे पण अमिताभ बच्चनचं त्याला ते ऍक्सिडेंट झाला. हा, तर त्याचंच मी कुठेतरी ऐकलंय का स्मितानी मला सांगितलं, आता मला स्मरत नाही, पण त्याच्या आदल्या दिवशी स्मितानी त्याला मध्यरात्री फोन केला होता आणि की काळजी व्यक्त केली. आप ठीक है ना. तर अमिताभने विचारलं की आप क्यों ऐसे पूछ रहे. नाही मुझे, म्हणजे मला स्वप्न पडलं किंवा असं मला काहीतरी झालं की तुम्हाला काहीतरी झालंय म्हणून मी फोन करून विचारलं, आणि दुसऱ्या दिवशी हे ती घडलं. इमोशनली इतकी अटॅच व्हायची दुसऱ्याशी की मी प्रेग्नंट असताना सुद्धा तिचे मला सारखे काळजी घेण्याविषयी फोन यायचे, किंवा ती बाळाला, हा तुला एक सांगायचं राहिलं, बाळ हे तिचं ऑब्सेशन ऑब्सेशन एकदम. त्याच्यावर सांगते, मला आठवलंय काहीतरी, मी सांगेन, लक्षात ठेवलं ते पाहिजे. आता लक्षात ठेव. माझ्या आठवणीमध्ये आपल्याकडे काय असतं, कोणी प्रेग्नंट असली, समजा परदेशात असली, तर तिची आई जाते बाळंतपण करायला किंवा सासू जाते. तर ताईच म्हणायची ना स्मितीला. हा, तर ताई म्हणजे अनिता जेव्हा प्रेग्नंट होती आणि अनिताला 9वा महिना तिचा संपत आला, तेव्हा स्मिता, आम्ही फर्स्ट इयरला असू कदाचित, फर्स्ट किंवा सेकंड इयरला का शाळेत होतो आठवत नाही. नाही शाळेचं असेल, म्हणजे फर्स्ट किंवा सेकंड इयरला आम्ही होतो, तेव्हा अनिताला बाळ झालं. अमेरिकेत स्मिता 3 महिने जाऊन राहिली होती. आणि आल्या, पण स्मिता म्हणली होती मी येणार, मावशिवाय गेल्या होत्या. आणि तर आल्यानंतर ती जवळजवळ 2-3 महिने ते बाळ कसं दिसतं, ते कसं पाळण्यात असतं, मी त्याला कशी उचलून घ्यायची, ते कसं माझ्याकडे लुकू 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 बघायचं वगैरे, असे चेहरे करून आणि अशा एवढ्या ऍक्शन्स करून. आणि मी म्हटलं की स्मिता तू कशी राहतेस इथे, तू अजून मनाने तिकडे बाळापाशीच आहेस, आणि मग तुला कसं ते सहन होतं. इतकी ती मनस्वी होती. माझ्या बाळाला पाहायला ती पुण्याच्या जवळ शूटिंग आहे असं म्हणली, आणि बाळाला पाहायला येईन म्हणली, आणि पुण्यात माझ्या आईकडे आली. ते शूटिंग जवळ म्हणजे कुठे असेल, लोणावळ्याला होतं. आणि ती लोणावळ्याहून बाळ पाहण्यासाठी ती मुंबईपेक्षा जवळ होतं ना, हो म्हणून ग, जवळ म्हणजे म्हणाली. इतकं मनस्वीपणा. मला अमेरिकेहून पत्र, म्हणजे आमचं पत्रापत्री चालूच होतं ना, अमेरिकेहून पत्र लिहिलं होतं, त्याची शोधलं पाहिजे असेल कुठेतरी. असतं म्हणजे पत्रापत्री चालूच असतं असं म्हणाले. हो, हा, मग तिचं माझं चालूच आहे ना. मी मगाशीच म्हटलं ती नाही, शरीराने गेली, पण आता जाणवलं ते. समहाव माझ्या तोंडून काय म्हणायचं, पास्ट टेन्स येत नाही. एनिवे, तर तिने अमेरिकेहून पत्र लिहिलं होतं. आदित म्हणजे ताईचा मुलगा, त्याचं वर्णन ही जसं म्हणते ना की चेहरे करून, ते फुल वर्णन तिने पत्रात केलं होतं. तो कसा आळोखे पिळोखे देतो, कसं त्याला हे, आणि मग शेवटी होतो अँड यू नो व्हॉट, तो हळूचकन पुक करून पाडला पण. म्हणजे ती सगळं लिहायची बिंदास. आणि असं छोटस बाजूला एक चित्र काढलं होतं बाळाचं. हा, म्हणजे ते मला वाटतं. दुसरं एक मला मगाशी एकदम आठवलं ते असं की ती गरोदर होती, राज बरोबर तिचं अफेअर झालं, गरोदर होती. मग बाळ झालं ब्रिच कँडीमध्ये. आणि तेव्हा मी गेले, म्हणजे परत येताना म्हणजे राज गाडी चालवत होता, मला वाटतं समोर बसली, आठवत नाही मला, आणि ती आणि मी आणि प्रतीक. आणि म्हणजे त्या गाडीला पडदे बिडदे, म्हणजे लोकांनी बघू नये वगैरे. ब्रिच कँडीवरून आम्ही वांद्र्याला तिच्या घरी जात होतो, हाजी अलीच्या तिथे. आणि माझा मुलगा तोपर्यंत 5 वर्षाचा झाला होता. आणि ती नेहमी म्हणायची की आपली पोरं एकत्र व्हायला पाहिजेत, तू माझ्या आधी लग्न का केलंस, तुला का माझ्या आधी पोरगा झाला वगैरे, असं ते चालायचं. पण मग हाजी अलीचे तिथे थांबून राजला सांगितलं गाडी थांबव. आता कदाचित राज चालवत नसेल, ड्रायव्हर असेल, हे मला आठवत नाही, पण हे कॉन्व्हर्सेशन डेफिनेटली आठवतं. तर थांबवलं. तर मी म्हटलं की का काय थांबवलीस गाडी. नाही, असं म्हणतात की हाजी अलीकडे बघून आपण आपण काही इच्छा केली तर ती खरी होऊ शकते. पण तिने असा पडदा बाजूला केला होता, हाजी अलीकडे बघून काहीतरी मनात केलं, पुढे गेलो. मी विचारलं नाही तिला, कारण हे एक आमचं होतं. कधी ती मला काही विचारायचं नाही, मी आपल्याला सांगावं असं वाटलं की सांगायचं. अँड देन इवन इफ
म्हणजे विचारलं नाही तरी एक हे होतं काय म्हणजे आपोआप ते अपेक्षा नसून ते यायचं. तर मी काही विचारलं नाही. थोडा मी विचारलं नाहीस तू मला मी काय केलं म्हटलं अगं तुझी इच्छा आहे ती नाही. माझी कानात येऊन मला म्हणाली की माझं दुसरं बाळ आणि तुझं दुसरं बाळ आपण एकत्र प्लॅन करायचं. आणि म्हणजे काय म्हणू, अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की स्मिता जेव्हा जसलोकला ॲडमिट झाली, जसलोकलाच झाली मला वाटतं ती शेवटी ॲडमिट, तर 2 दिवस मी तिच्या खालच्या फ्लोअरवरती वर आणि तुला व्ही आय माहित पीला नव्हतं. हो. आणि मला माहीत नव्हतं स्मिता तिथे ॲडमिट झाली आहे. माझ्या नवऱ्याच्या मित्राची पत्नी तिथे ॲडमिट होती आणि सिरियस होती. तर त्यामुळे मी दूरदर्शनची ड्युटी झाली की अर्धा दिवस तिथे. त्याचे नातेवाईक पुण्यात होते, त्यांना मुलुंडला राहणं, तर मुलुंडहून ये जा करायला आणि मी त्या मनाने मुंबईत फिरलेली, त्यामुळे तिच्या बहिणीला घेऊन आले, तिच्या आईला घेऊन आले आणि ठाण्याला परत जाताना मुलुंडला सोडलं. असं मी जाय करत होते. 2 दिवस मी जसलोकमध्ये होते. मला समजलं नाही. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी एकदम समजलं. ते वृत्तपत्रात अशी मोठी हेडलाईन आली होती की तिला या ब्लड ग्रुपची गरज आहे आणि एव्हरीबडी वॉज रशिंग टू जसलोक हॉस्पिटल. त्या दिवशी तिथे इतकी गर्दी झाली होती की आम्हाला आत जायला प्रॉब्लेम झाला तुम्ही होता. भेटू नाही शकला. आणि नाही, गंमत म्हणजे त्या दिवशी ही बातमी वाचून मी जेव्हा जसलोकला पोचले तेव्हा विवेकच्या मित्राची बायको गेली आणि त्या वरच्या व्ही आय पी वॉर्डमध्ये मला हे मिळणं अशक्यच होतं एंट्री. आणि ती खरंच सिरियस होती, त्यामुळे कोणालाच तिकडे तिच्या म्हणजे तिच्या घरच्या लोकांखेरीज कोणाला तिकडे एंट्री नव्हती. ब्लड द्यायला खूप गर्दी उसळली होती. लोक म्हणजे फक्त पपात जात होते कारण मान ना तेव्हा काहीतरी नाही मा पण जात होती. नाही, म्हणजे त्या तो होत्या वरती. हो, मा आणि पप्पा कारण बहिणी नव्हत्याच इथे आणि मी प्रतीककडे होते ना कारण तुझ्या जवळ होता घरी तो. हा हा. पण म्हणजे मी 2 दिवस मी खाली होते, पण मला कळलंच नाही की स्मिता ऍडमिट झाली. मला अजून आठवते तिला ताप आला ना म्हणजे आमचं तेव्हा माझे गुरुजी आले होते. म्हणजे पहिला 1 आठवडा मी रोज तिला भेटत होते. नंतर आमचे गुरुजी आले की आमचा वर्कशॉप NCPA व्हायचा, दिवसभर असायचा. त्याच्यामुळे तिथून परत येताना कधीतरी तिला मी भेटायचे किंवा फोनवर. तर तिला ताप आला. तर मी म्हटलं अगं काहीच हरकत नाही. म्हटलं बंकिम लहान होता तेव्हा मला पण ताप आला आणि आपण फक्त बर्फाचं हे ब्रेस्टवर ठेवायचं आणि दूध पाजायचं, कारण नाही तर आपण गरम असताना ते पोर तोंड कसं लावणार ना. तर मी म्हटलं काही काळजी करू नकोस तू. मला पण येऊन गेला होता ताप. 2 दिवस ताप टिकला, पण असं केलं आणि असं बाळाला पाजलं, प्रतीकला तसं तू पाज म्हणून. ते पण कसं ना कोणाच्या लक्षात नाही आलं की हा ताप साधा ताप नाहीये. आणि तिचा जो नेहमीचा डॉक्टर होता तो काय नाही सॉरी तिचा जो नेहमीचा डॉक्टर होता ते मला वाटतं गावात नव्हते, कुठेतरी बाहेर गेले होते. कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं, माहिती नाही. पण आणि ताई इथे नव्हती. ताई स्वतः डॉक्टर, पण ती अमेरिकेत होती. ते येणार होते आरामात, म्हणजे ठीक आहे म्हणजे. पण आणि मग तो ताप वाढला आणि मग ती थोडंसं बरळायला लागली. म्हणजे ताप डोक्यात असं जातो म्हणतात ना तसं. आणि मग ठरलं की तिला हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. मला अजून आठवतं म्हणजे आता बेडरूमचा असा म्हणजे बेडरूम, मग ह्या दारातून बाहेर येऊन असं पॅसेजमधून मग हॉलमध्ये जायचं. ती अशी तिथे आधी उठत नव्हती, प्रतीकला सोडत नव्हती की मी मला नाही जायचंय. मला 14 दिवस 14 नाही 3 आठवडे नाही 3 आठवडे पण नाही. 28 नोव्हेंबरला प्रतीकचा जन्म आणि ही 13 रात्र 14 पहाट ही गेली. त्याच्यामुळे बघ ना 15 दिवसाचा होता. पण म्हणजे त्या जेव्हा हॉस्पिटलमधून मगाशी तुम्ही जो किस्सा सांगितला की हॉस्पिटलमधून प्रतीकला घेऊन निघाले तेव्हा त्या ओके होत्या. हो ऍब्सोल्युटली एकदम. आणि अचानक हे झालं. हो, मला अजून एक आठवलं आता की आपण आपल्याकडे ते हे वाफ देतात काहीतरी, धुरी बांधतात वगैरे. हा, तिला धुरी नाही द्यायचे. सम काइंड ऑफ आय डोंट नो, कुठलं तरी दारूचा प्रकार, म्हणजे सम हाय फंडा, आयदर विस्की और व्हॉट एव्हर. ते ती जी बाई होती ती अशी तिला हे करायची. आणि मी विचारलं तर हे काय आहे. म्हणाली मला काही समजत नाही. मी म्हणते धुरी द्यायला पाहिजे, माझं कोणी ऐकत नाही. म्हणजे
तिथे थोडस म्हणजे ती गरोदर असताना असं म्हणल्या होत्या नंतर भेटायला गेले तेव्हा, की तिला खूप आधी ऍडमिट करायचं. त्या बोलल्या होत्या की हा ताप जास्त आहे, तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. इथे त्या नर्स होत्या हो, हो, त्या हो. पुण्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या. म्हणजे आमची ओळख झाली तेव्हा तिची आई नर्स होती. सो त्यांना अनुभव असणार. आणि आपल्याकडे कसं मुलगी माहेरी येते बाळणपणाला, तर तसं नाही ती झालं. नाही म्हणली यायला. म्हणून त्यामुळे मात ह्या इथे आली. तिच्या सोबत गेल्या अच्छा. होत्या. आणि त्या 2 दिवस आधीपासून पण सांगत नाही होत्या. म्हणाल्या म्हणजे त्यांना अलाउड नव्हतं का? नाही नाही, नाही नाही, नाही, त्यांनी- असं स्मिता काही म्हणली नाही. की मला माझ्या घरात राहायचं. मी अच्छा. घरातच राहणार आणि मी बाळाला सोडून, अगं बाळा सकट जाऊ हा, हा, हा. असं त्यांनी पण ती पटकन गेली नाही हॉस्पिटलमध्ये. अच्छा. आणि खरं सांगू का, हे सगळं आपण नंतर बोलतो, हा, हा. असं केलं असतं तर, हा, तसं हो, केलं हो, असतं हो. तर, त्याला काही अर्थ नसतो. तिचं इन्फेक्शन खूप सिव्हिअर खूप severe आणि होतं. वेगळ्या जातीचं होतं. पण वजायनलच होतं. म्हणजे असं मला काहीतरी आठवतं, वजायनल इन्फेक्शन होऊन ते पूर्ण रक्तात रक्तात पसरल्यावर कारण ती नंतर ऍडमिट इथून झाली. इथून 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 ऑल ओपनिंग्स ऑफ द बॉडी त्याच्यातून थोडं थोडं ब्लिडिंग झालं होतं. मी त्या झाला रोगाचं थोडा. नाव विसरले. पण तिला जायचं नव्हतं. म्हणजे मला अजूनही म्हणजे ती आठवतं लगेच नाही ती जसं गेली. त्या त्या नाही, ज्या दिवशी ऍक्च्युली गेली तेव्हा सुद्धा म्हणजे असं म्हणतो ना आपण ह्याला पकडून की मी नाही जाणार, मी नाही जाणार, मी नाही जाणार. कारण तिला प्रतीकला सोडायचं नव्हतं. जसं हिने मगाशी म्हटलं ना, बाळ तिला खूप लहान मुलं खूप आवडायची. आणि तिला म्हणजे ती कधीतरी गप्पा मारताना आम्ही म्हणायचो की ती म्हणायची की नाही, तीच म्हणत असेल, क्रिकेट टीम करायची का? हा, आम्ही पण चेष्टा हा, करायचो. हा, तुला हा. बघ, तू इतकी म्हणजे इतकी गुंततेस, इतकी धडाधड प्रेमात पडतेस की तुला दरवर्षी एक बाळ होईल असं. मी तिला पण ते तसं नव्हतं. म्हणजे नाही, अफेअर ती- हा शब्द तिच्या बाबतीत नाही, लागूच ती नव्हता. प्रेमात ती पडली ना प्रेमात की पडायची. ती फॉर फॉर व्हॉट एव्हर पिरियड ऑफ टाइम ते इतकं खरं प्रेम असायचं की त्याला लफडं मी तर म्हणणारच नाही. मी मगाशी म्हटलं ना, तिच्या मनस्वीपणाचे परिणाम तिने खूप भोगले. लोकांनी फायदा घेतला म्हणायचं, काय म्हणायचं, नाही, हे असं म्हणणं जास्त चांगलं मी आहे. थोडं त्यातल्या त्यात ते माइल्ड म्हणतेस. की तिने खूप भोगलं त्याचे परिणाम, त्याची किंमत मोजली तिने तिच्या मनस्वीपणाची. प्रतीकशी अजून कॉन्टॅक्ट आहे? प्रतीकशी 1 वर्षापूर्वीपर्यंत खूप चांगला कॉन्टॅक्ट हा, होता. हा. समाव आता जरा कमी झालाय. अच्छा. आणि मी कारण शोधत नाही, हम्म. कारण गोष्टी आपल्या हातात नसतात. हम्म. हिला जायचं तेव्हा ही गेली, मग हा पोरगा राहिला, मा होती, त्यांच्याशी माझं खूप काय म्हणजे मरेपर्यंत माचं आणि माझं खूप घट्ट होतं. प्रतीकशी पण खूप घट्ट होतं. त्याचं पहिलं लग्न, मग नंतर काहीतरी, मग वगैरे वगैरे सगळं. आता 1 वर्ष नाहीये, माहिती नाही का, जेव्हा व्हायचं तेव्हा होईल परत. तो कसा आहे मुलगा? तो मला माहिती असलेला प्रतीक खूप गोड आणि खूप चांगला. मी लोकांकडून ऐकलंय की तो खूप उद्धट आहे, तो खूप म्हणजे व्यवस्थित नाही. पण मला अजिबात तसा अनुभव नाही. म्हणजे तो लहान असताना एकदा मला आठवतं, तो कदाचित 4-1 वर्षाचा असेल, तो माझा मुलगा 8-9 वर्षाचा होता. आमच्याकडे 3-4 दिवस राहायला आला होता. आणि तेव्हा माझं घर म्हणजे 1 बेडरूम घर होतं. आम्ही खाली गाद्या घालून झोपायचो. आणि त्यांचं घर म्हणजे मोठं AC, नॅचरली स्मिताचं घर म्हणजे. तो मला अजून आठवतं, खाली गादी घातल्यावर एवढा खुश झाला होता, उड्या मारून मारून मारून, की आपण असंच, मी आता घरी गेलो की मी सांग. आणि तेव्हा मराठी बोलायचा व्यवस्थित, कारण मराठीच बोलायची. आणि तेव्हा फारसा राज भेटायचा नाही, कारण माचं आणि त्याचं नाही पटायचं, पप्पांचं आणि त्याचं पटायचं. आणि मग 3 दिवस झाल्यावर घरी जायचं ना, मला घरी नाही जायचं, मला घरी नाही जायचंय. पण घरी जायला तर पाहिजे होतं. पण लहान असताना सुद्धा म्हणजे माझ्याशी खूप गोड होतं. मला आठवतं, म्हणजे तो कसं, म्हणजे आजीला अनिता म्हणजे आम्ही तिला पपी म्हणतो, पपियामा. स्मिता म्हणजे मित्यामा, मी झेलम म्हणजे झेम्मा, आणि धाकटी मन्या म्हणजे मन्यामा. मन्यामा. सो पपियामा, मित्यामा, झेम्मा आणि मन्यामा, असं तो
हे आणि आय एम शुअर हे मानीच त्याला शिकवलं असणार की अशा हाका मार ह्या सगळ्या मावशांना किंवा आणि एकदा मला आठवतं तो वाढत स्मिताचा फोटो असायचा आणि रोज मा त्याला दाखवायची मित्यामा आणि तो लहान असताना मित्यामा जसा मोठा झाला हे कसं जेम्मा म्हटलं की जेम्मा समोर दिसते पपियामा म्हटलं की ती दिसते मामा हे सगळे हे नुसतं इथे दिसतं. कारण एक दिवशी मला माचा खूप रडत फोन आला. म्हटलं काय झालं मा, तू ये इकडे. मी म्हटलं येते, आधी मला फोनवर सांग काय झालं. तर हे जे रोजचं मित्यामा चालायचं त्या दिवशी त्यांनी तो फोटो घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यांनी असं का केलं, त्यांनी असं का केलं मा. तर मी म्हटलं मा मी येते. मग मी गेले, मग मी तिला समजावलं. म्हटलं त्या तो ही इज जस्ट 2 or 3 years old. त्याला मा म्हटलं की दिसते. पपियामा रोज नाही दिसत, 6 महिन्यातून एकदा अमेरिकेतून येते. मन्यामा सुद्धा येते. मी तर आठवड्यातून कितीदा वेळा. म्हणजे हे सगळे फिजिकल दिसतात आणि हे नुसतं मित्यामा त्याच्या छोट्या ह्यानी काहीतरी ते हे केलं असेल ना. तर म्हणून मी म्हटलं तू अजिबात तू हे करू नकोस, तू आता काही दिवस मित्यामा तो फोटो दाखवून मित्यामा करू नकोस. उलट होण्याची शक्यता आहे की ही विल स्टार्ट हेटिंग दॅट कॅरेक्टर. म्हटलं तसं नको करूस. मग ते थांबवलं. मग ऍज ही ग्रो ओल्डर आईचं हृदय. हो. तुला एक गंमत सांगते शाळेतली. म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर स्मिता त्याच्यासाठी काहीही करू शकायची. ती चिंगीकडे राहायची आणि चिंगीच्या आईच्या हातची आमटी बरेच दिवस ती साधी घरातलं साधं खाणं आवडीने खात होती. आमच्या शाळेतल्या लीला कुलकर्णी बाई आमच्या सगळ्यांच्याच आवडत्या होत्या. त्या आमच्या बरोबर हैदराबादला पण आल्या होत्या. स्मिता त्यांची विशेषच लाडकी होती. तर त्यांचं घर जवळ होतं चिंगीच्या घरापासून. एकदा रात्री स्मिता त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे जेवली आणि तिला त्यांच्या हातची आमटी इतकी आवडली की नंतर म्हणजे मी आपलं आता आज बोलणं होणार ना, तर मी काल लीला कुलकर्णी बाईंना फोन केला होता की बाई उद्या आम्ही स्मिताविषयी बोलणार आहोत वगैरे. तर त्यांना अगदी भरून आलं होतं. त्यांची ती खरंच फार लाडकी होती. त्यांना म्हटलं काय बाई तुमची आठवण काय सांगू. अगं ती माझी आमटी खायला घरी यायची. नंतर ती स्टार झाल्यावर सुद्धा एकदा पुण्यात आली आणि म्हणली की बाई मला तुमच्या हातची आमटी खायची म्हणून आले. म्हणजे हे किती नंतर तिला एकदा कॉलेजमध्ये खूपच एकदम शेवटपर्यंत एकदम साधी. ती कधी स्टार आम्हाला वाटलीच नाही किंवा तिने ती रेष पाळली बर का. आपली माणसं आणि त्यात ती म्हणायची अगं पटे ती दुनियाच वेगळी आहे. असं म्हणजे दुनियाच वेगळी आहे असं तिचं. तूप खूप आवडायचं आणि पण ती त्यांच्या घरी दूध म्हणजे तिच्या घरी ती माकडे नाही, माकडे तूप असायचं पण वांद्र्याला ती तिच्या घरी राहायला आली. मग कधी म्हणजे राज तिचं चुलू मग तो एक तिचा कुक होता. त्याला तूप जमत नाही ग. मला आठवतं मी म्हणजे महिन्यातून एकदा एवढा डबा भरून घरचं साजूक तूप स्मिताला पोटाचा त्रास होता पुण्यात राहत असताना. वाटेल तेव्हा जागायचं, वाटेल तेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे काही मित्र होते बघ, तिकडे जाऊन हॉस्टेलवरचं खायचं. आणि मग विद्याताई खूप चिडायच्या पुण्यात आल्या की सारखं हिचं पोट बिघडतं. तिला कोलायटिस झाला आणि तो इतका सिव्हिअर होता की ससून हॉस्पिटलमध्ये तिचं ऑपरेशन झालं. त्यावेळेला शिवाजीराव पाटील नुकतेच मंत्री झाले होते आणि ते गाडी घेऊन आले. ते आल्यावर ससूनमध्ये एकदम धावपळ. आम्ही नेमकं तेव्हाच तिला भेटायला गेलो होतो. तर तिने आठवण काढली म्हणून स्मिताच्या वडिलांनी लिकू म्हणजे लीला कुलकर्णी बाईंच्या घरी गाडी पाठवली की स्मिता आठवण काढतीये तर बाई तिला भेटायला आल्या होत्या. आम्ही शाळेतले सगळे दिवसभर तिच्या बरोबर होतो. तर लीला कुलकर्णी बाई आल्या आणि आम्ही दिवसभर ससूनमध्ये थांबलो. ती त्यातनं छान पटकन बाहेर आली. काळजी पण चिंगीच्या आईने तिची चांगली काळजी. थोडे दिवस गेली होती मुंबईला पण ती स्वतःची काळजी नाही घ्यायची. ती इतरांची काळजी खूप करायची. आठवतंय तुला आपल्याला एवढ्या एवढ्याशा गोष्टींबद्दल तिच्या लक्षात असायचं की मला काहीतरी झालं होतं किंवा माझी मुलगी आजारी असते. त्याशा तिच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या पत्र यायची पण ती स्वतःची काळजी नाही घ्यायची. मला म्हणजे ते काही काही अशा आठवणी आहेत की अगं बया तू स्वतःकडे बघ. हे ते आमटीवरनं आठवलं. आमचा म्हणजे नवीन कार्यक्रम बसवायचा म्हणजे महिनाभर म्हणजे कलापथकाचा म्हणजे आम्ही शाळेत असतानाच महिनाभर एक कुठेतरी राहून त्याच्या तालमी वगैरे होणं असं.
तर एक भारत दर्शन बसत असताना आम्ही कीर्ती कॉलेजमध्ये आमचा कॅम्प होता. आणि तेव्हा कसं व्हायचं, आजूबाजूला सेवादलाचे जे कोणी राहणारे असतील त्यांच्या घरी आम्ही जेवायला जायचो. म्हणजे 2-2 मुली एकेका घरी असं. आणि एक घर होतं जिथे सगळ्यांनाच ते जेवण आवडायचं नाही. बाकी सगळी घरं छान होती. आणि म्हणजे माझी पोरी पण काही कमी वाह्यात नव्हती नाही, पण माझी आई म्हणजे भयंकर झेलम आणि स्मिताला त्या घरी पाठवा, त्या वाटेल ते खातील. हा, आणि म्हणून आणि मग एकदा आई सुधा मावशी सुधाताई हे बरोबर नाही, आम्हालाच का तू तिकडे पाठव, ते बाकीच्यांना पण पाठव. तर त्याच्यावर अजून एक आठवलं, आमचा साऊथचा दौरा होता आणि तिरुपतीला कार्यक्रम होता आणि त्या मला वाटतं देवस्थानाचंच हे होतं, राहण्याची सोय. देवस्थानाने नव्हतं बोलवलेलं, कोणीतरी बोलवलं होतं, भारत दर्शनचा कार्यक्रम होता आणि राहायची सोय असं डॉर्मेटरी तिथे होती, पण जेवायचं बाहेर होतं. आणि बाहेर जाऊन मग खूप भूक लागली होती आम्हाला सगळ्यांना, कारण बराच प्रवास, बसनी प्रवास व्हायचा आमचा. आणि असं दुरून आम्हाला वसंत काकांनी सांगितलं, हा तिकडे ते मोठं दिसतंय तिकडे जा. तर तिकडे आम्ही जायच्या आधी अजून कोणीतरी ते बघून कोणाला आवडलं नाही, बाजूला झालं. मी आणि स्मिता गेलो आणि आम्ही सरळ वर चढून आज जाऊन आम्ही खायला बाकी सगळ्यांना की या दोघी जाऊ शकतात ना, मग तुम्ही कशाला बाहेर थांबलाय. आम्हाला नंतर बाकीच्यांच्या एवढ्या शिव्या पडल्या की कुठेतरी तुम्ही घुसलात आणि आम्हाला पण तेच जेवायला लागलं. पण इतकी म्हणजे तक्रार नसायची, कधीच नसायची. तिला फक्त तिखट सोसायचं नाही काही काळ त्या कोलायटिसच्या ऑपरेशन बरोबर. नंतर. तेवढं सोडलं ना तर तिची तक्रार कधी नसायची. पण कौतुक चांगलं आवडलं तर ते मात्र ती अगदी लक्षात ठेवून पुढच्या वेळेला आली घरी तर हे करा ते करा असं सांगायची. तक्रार नाही, कसलीच नाही तक्रार. म्हणजे ते काय म्हणू, स्टारडम तिच्या ह्याच्यात नंतरच्या आयुष्यात सुद्धा कधी डोक्यात नाही गेला. कधीच नाही. दूरदर्शनवर सुद्धा कधी भेटायला आली ना तर अक्षरशः असं चैतन्य सळसळत जावं तसं व्हायचं. म्हणजे प्रत्येकाला नावाने हाक मारत, त्याच्याशी आपलं ओळख दाखवत, कॅन्टीनचा चहा प्यायला सगळ्यांबरोबर, ते तिचं चालू असायचं. इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट डेथ. म्हणजे काय बाळणपण होत नाही का, किती सहज होणारी ही गोष्ट, आणि असं का व्हावं. अशा कानना कधी उत्तर नसतं ना. अशा कानना एवढंच उत्तर आहे, मी देवावर विश्वास ठेवत नाही, पण अशा वेळेस मला म्हणावंसं वाटतं की तो देव सुद्धा फार स्वार्थी आहे. या अशा लोकांना लवकर घेऊन जातो, कारण त्याला ती लोक हवी असतात, आमच्यामध्ये सोडत नाही, स्वार्थी आहे. म्हणून मी पहिल्यापासूनच विश्वास नाही करत, पण असं देवाला शिव्या द्यायला आवडतात मला की स्वार्थी आहे आणि चांगल्या माणसांना लवकर घेऊन जातो, कारण त्याला हवी असतात ती माणसं. तिला फोटो काढायला खूप आवडायचं. हा, हो, फोटो काढायला खूप आवडायचं. आणि तिचं NCPA आता आठवत नाही, ती जिवंत असताना झालं होतं एक्झिबिशन का ती गेल्यानंतर, पण तिने काढलेल्या फोटोंचं एक्झिबिशन झालं होतं. आणि त्याच्यात म्हणजे माझ्याकडे मांजर होतं, तिला त्या मांजरीचे इतके सुंदर तिने फोटो काढले होते त्या एक्झिबिशन मध्ये ते होतं. म्हणजे आणि तिला नंतर म्हणजे कारण जेव्हा जेव्हा फिल्म्स व्हायचे, स्पेशली श्याम आणि हे, ती नेहमी त्या कॅमेऱ्याच्या मागे जाऊन बघायची आणि म्हणायची की मला ओके, माझं ऍक्टिंग सगळ्यांना आवडतं, मी नॅचरल आहे, पण आय वॉन्ट टू बिकम अ फिल्म डिरेक्टर. मला कॅमेराच्या लेन्स मधून आवडतं, फोटो तर काढतेच मी, पण मला फिल्म डिरेक्टर व्हायचंच आहे. ती एक तिची इच्छा राहिली. म्हणजे ते नक्की तिने ते मस्त केलं असतं. कारण आणि जे फोटो सुद्धा ना, तिचे अँगल फोटो म्हणजे फोटोचं ते काय म्हणायचं, जसं डान्सचं मी कोरिओग्राफी करते तसं तिचा फोटो ती नॅचरल जशी होती, तर फोटोची सुद्धा तिची ती कोरिओग्राफी मी म्हणेन मस्त. खरं अगदी बरोबर शब्द वापरला असतो. आणि तुला चँग आठवतंय, गिरगावात भारा भागवतांचं एक घर होतं, तर त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा, नंतर त्याचा एक चँग नावाचा फोटोग्राफर मित्र, तो मला असं वाटतं पेईंग गेस्ट टाईप असा राहिला होता. आणि लीलाताई भागवत आकाशवाणीवर महिलांचे प्रोग्राम करायच्या.
त्या काळात चिंगी पण काहीतरी मुंबईमध्ये शिकत होती काही नोकरी करत होती मला आठवत नाही, पण चिंगी एक 6 महिन्यासाठी तिथे आली होती. तो चँग फोटो खूप छान काढायचा. तर चिंगी त्याच्याकडनं किती शिकली मला आठवत नाही, पण स्मिता त्या चँगच्या डोक्यावर बसून त्याच्याकडनं सारखं नवीन नवीन काहीतरी शिकायला, आणि तेव्हा तर ती खूप बिझी होती, खूप बिझी होती, पण तरी ती यायची. स्मिताचा आणखीन एक फोटोग्राफर मित्र होता, पाब्लो पाब्लो बार्थोलोम्यू. हा, तो पण खूप छान, त्यांनी काही मस्त फोटो काढले होते स्मिताचे, पण ते कुठे म्हणजे ठेवले नाहीत. नाही म्हणजे असतील, पाब्लो कारण यायचा जेव्हा मन्यानी एकत्र केले ना असू नंतर शकते, असेल. सगळे. हा. पण बाबा मंत्री होते तेव्हा पाब्लो यायचा तिकडे, तेव्हा त्यांनी म्हणजे आमच्या घराचे पण काही फोटो काढले होते तेव्हा. हो, आणि स्मिताचे त्या घरातले फोटो पण. आमच्याकडे फोटो फक्त शाळेतले खूप कमी होते, कारण त्या काळात असं फोटोग्राफर बोलवून छोट्या छोट्या गोष्टीसाठी फोटो माझ्याकडे काढणं सुद्धा तर फोटो नाही, 2-3 असतील, पण नाहीच कारण तेव्हा फोटो काढण्याचं वेडच नव्हतंच. नव्हतं ना. आता कसं वेड आहे, वेड आहे आणि ऍक्सेस आहे, ऍक्सेस आहे. तसं तेव्हा नव्हतं. तिने कॅमेरा घेतला होता अच्छा. फोटो काढण्यासाठी म्हणून. हं. ठीक आहे. स्मिता पाटील यांचं जाणं हे आमच्यासाठी म्हणजे एका छोट्याशा पर्वाचा अंत, पण तुमच्यासाठी हे जास्त इमोशनल आहे. तुमच्या मैत्रीचा अंत, जे ऑफकोर्स म्हणजे तुम्ही खूप वेळेला म्हणाला की तुम्ही ते मानत नाही, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत ती तुमच्याबरोबर आहे. ती अजून का आहे माहितीये का, मी ती 86 साली गेली, 87 साली मी रशियाला गेले, तेव्हा खूप ती माझ्यामध्ये होती, मग हळूहळू ती कमी झाली. म्हणजे ते दॅट लॉस, दॅट ग्रीफ. 88 साली मी अमेरिकेला गेले आणि मला म्हणजे डान्स टूर होती आणि मला तिकडे स्लिप डिस्क झालं आणि मला डान्स शेवटचे 5 कार्यक्रम रद्द करून परत यायला लागलं आणि मला मग वर्षभर नाचायचं नाही, महिनाभर झोपून राहायचं वगैरे. तेव्हा मी विचार केला की मी नाचू शकले नाही तर काय करायचं, आणि तेव्हा मला सुचलं की स्मी आत्ताच गेली आहे, तर स्मीच्या स्मरणार्थ काहीतरी, ओके ती माझ्या इथे असेल ते बरोबर आहे, म्हणून स्मितालय ही म्हणजे माझी नृत्य काय म्हणीन संस्था, जी साने गुरुजी आरोग्य मंदिर म्हणून ट्रस्ट आहे, त्याची नृत्य शाखा आहे. तर स्मिताची आठवण अशी जिवंत राहावी, म्हणजे माझ्यात तर जिवंत राहणार पण इतरांमध्ये सुद्धा. आणि स्मितालय हे नाव वसंत बापटांनी सुचवलं. जसं आपण विद्यालय म्हणतो, विद्येचं घर, तसं स्मितालय म्हणजे स्मिताचं घर, अशी स्मिताची आठवण. आणि एकच म्हणेन की आता स्मितालय कसं झालंय, स्मित अधिक ताल अधिक लय, म्हणजे स्मितालय मधल्या सगळ्या नर्तकांच्या चेहऱ्यावर स्मित असतं, शरीरातलं एक पावलात ताल, म्हणजे स्मित ताल लय, बस. माझ्यासाठी तिचं जाणं म्हणजे इतक्या जवळच्या व्यक्तीचा, माझ्या आजोबांच्या नंतर. तर आजोबांचं कसं होतं, वयानुरूप आपल्याला एक ऍक्सेप्टन्स असतो की आजोबा म्हातारे झालेत, मग आजोबा आजारी आहेत आणि मग ते गेले. आत्या गेली, आजोबा गेले, तर आत्या आजारी होती कॅन्सरनी, आजोबा खूप वृद्ध होते. त्याला एक माझा मानसिक ऍक्सेप्टन्स होता. पण स्मिताचं जाणं हे इतकं लागलं मनाला, इतकं लागलं, आणि नेमकं म्हणजे माझी मुलगी आजारी असताना ती गेली. तर तो माझ्या आयुष्यातला एक असा मोठा दुःखभरा जड भाग आहे माझ्या दुःखाचा. पुढे मग असे अनेक गोष्टी मला बघाव्या लागल्या जवळच्यात, पण तो पहिला आघात सगळ्यात मोठा त्या वयातला, बरोबर आहे, तो अजून ओली जखम असल्यासारखा वाटतो. ते मी नाही म्हणणार की की अजून ओली जखम माझी नाही असं मी म्हणणार. म्हणजे मला वाटतं मी खूप लवकर ॲक्सेप्ट केलं की स्मिता फिजिकली नाही आहे, पण ती फिजिकली नाही आहे, पण ती अशी कायम आहे, म्हणून कदाचित माझी ती जखम लवकर भरली, किंवा ती जखम फार माहीत नाही खोलवर झाली होती हे मला माहिती आहे, कारण तिची स्मिताची आठवण आली की ती पत्र वाचायची, असं माझं होतं की
आणि मग बरं वाटायचं आणि परत ठेवून दे. म्हणजे मी तर आता मला आठवलं, स्मी गेल्यानंतर मग ती पत्र वाचायचे, पण स्मी गेल्यानंतर मी एक वही केली आणि मला तिची मी तिला पत्र लिहित राहिले. म्हणजे की ॲज इफ आय एम, म्हणजे मला तिचं उत्तर येणार आहे. मग मी तिला पत्र लिहित राहिले आणि ते पण मला आठवतं, पहिलं पत्र आत्ता एकदम आठवलं मला, पहिलं पत्र मी तिला लिहिलं, मी तारीख बघितली, ते इट वॉज 9 महिने आणि 9 दिवस ती मेल्यानंतरची तारीख होती. म्हटलं हे बघ, म्हणजे माझ्या पोटात पत्र लिहायचं बाळ वाढत होतं आणि आज मी तुला पत्र लिहितेय. ते आणि आता मला आठवत नाही, मग त्या पत्राची सुरुवात पण मी कुठल्या तरी हिंदी गाण्याने केली होती, आता नाही आठवत आहे, म्हणजे विच स्पोक अबाउट की तुम्हाला परत भेटायला येणार आहेस का, पण तू कशी येशील, किंवा असं अशा प्रकारचं काहीतरी. आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून तुम्ही त्यांनी दिलेली साडी आणि हा, ते पण मी सांगायला विसरले. ही म्हणजे स्मिता निशांतचं शूटिंग करायला जेव्हा गेली होती, तिथून परत आली ना, तेव्हा ही साडी तिने माझ्यासाठी आणली. कुठून आणली ती? निशांतचं शूटिंग कुठे, हैदराबादच्या जवळ कुठेतरी झालं होतं, मला स्मॉल टाउन मध्ये. पण अशा 3 साड्या दिल्या होत्या तिने. एक वापरून खलास झाली, मग मी हळू जरा जपून वापरायला लागले. आज ही खूप दिवसांनी नेसले, बघितलं की बापरे बरीच जीर्ण झाली, पण ते काय समजणार नाही. आणि हे ब्लाऊज मला तिने, म्हणजे मी जेव्हा वेगळं ब्लाऊज, काय ब्लाऊज घातलेस म्हणून, ऍक्च्युली आमची साईज पण सेम होती, आमची हाईट, ओव्हरऑल फिगर, त्याच्यामुळे एकमेकांचे कपडे इझिली एकमेकांना व्हायचे, सारखं इकडून तिकडून व्हायचं. तेव्हा तिने, आणि हे ती मिनी स्टार झाल्यानंतर नाही का, निशांत म्हणजे अजून स्टार झाली नव्हती, निशांतच ना, हो निशांतच. तर ती म्हणाली मी तुला एक छान ब्लाऊज शिवून पाठवते. तिने तिच्या साईजचं मला ब्लाऊज पाठवलं आणि घातलंय, थोडं उसवायला लागलं एवढंच. बघ इतकी वर्षांनी सुद्धा पण म्हणजे तू घालू शकलीस. पण तिला ना खूप असं विचित्र विचित्र स्वतः डिझाईन करायचं आणि घालायचं अशी सवय होती. जसं कॅलिग्राफी करायची ना, तशी ती कपडे पण स्वतःच्या मनाने डिझाईन करायची. मुंबईत तर काय फॅशन स्ट्रीटला गेल्यावर इतकं तिला वेगळं वेगळं चित्र विचित्र मिळायचं, पण पुण्यात तिने एका शिंप्याला इतका त्याचं डोकं खाल्लं होतं की तिच्या मनासारखं होईपर्यंत परत चिंगीची आई शेवटी रागवली की काय चाललंय तुझं, किती खेपा करतेस. पण पुढे तिला एवढा वेळ नसेल झाला. पण मी MSc झाल्यानंतर कॉलेजमध्ये शिकवायला लागले, तेव्हा मला अजून आठवतं, अरे तू तर प्रोफेसर झालीस, हे असले कपडे घालू नकोस. तिने मला 2 मस्तपैकी थोडे डिझायनर टाईप, म्हटलं कॉलेजमध्ये मी हे कसं घालू, अगं घालून जा बघ, फिदा होतील पोरं तुझ्यावर. छान वाटलं, खूप बरं वाटलं. आणि किती दिवसांनी, मी तर किती वर्षांनी स्मिताच्या आठवणी काढून बोलले, म्हणजे तुझ्यामुळे तो योग आला. आम्हाला ऐकायला खूप बरं वाटलं, पण आमच्यामुळे तुम्हाला जर का त्रास झाला असेल. नाही त्रास नाही ग, त्रास नाही. ती कधी कोणाला त्रास द्यायची नाही, जिवंत असताना त्रास दिला नाही, मेली तरी त्रास देणार नाही ती. आणि आता बऱ्याच वर्षांनी आम्ही पुण्याला तो ग्रुप आता एकत्र भेटतो. आमची दिल्लीची जी मैत्रीण होती मेधा, तिने परत आल्यावर आमचं रियुनियन केलंय परत. तर त्यामुळे आम्ही दर महिन्याला भेटतात, मी 2-3 महिन्यातून एकदा जाते, पण आमचा ग्रुप पुण्याला भेटतो. पण असंच इतकं नाही बोलणं झालं. पण मेधा कुठे म्हणायचे, अर्जुन तिचं आडनाव अर्जुन वाडकर म्हणून मेधाला मेधा नाही म्हणायचे, अर्जुन हा, म्हणजे स्मिता तरी ती अर्जुन, मी पटवर्धन म्हणून. नंतर नगरकर, जयू नगरकर ती नगरी. सुषमालाच फक्त मला वाटतं आम्ही सुषमा आठवलेला सरळ सुषमा हाक मारायचो, आणि रोहिणीला चिंगी. ती घरातच चिंगी होती, त्याच्यामुळे ती चिंगीच झाली. चिंगी. काही मगापासून तुम्ही चिंगी चिंगी म्हणताय. हो, म्हणजे मी चिंगी म्हणणं बरोबर नाही, पण त्यांचं नाव काय आहे? तिचं पूर्ण नाव रोहिणी भागवत. अच्छा. आणि ती खरं ना तिने फ्रेंच घेतलं,
आणि ती फ्रेंचमध्ये ग्रॅज्युएशन करायला 4-5 वर्ष पॅरिसला राहिली. मग तिने तिथेच एका फ्रेंच डॉक्टरशी लग्न केलं अच्छा. आणि आता ती कॉर्सिका बेटावर असते. बरं. खरं तर तिच्याजवळ ती 2-3 वर्ष स्मिताच्या खोलीत, स्मिताच्या बरोबर अहोरात्र स्मिता बरोबर राहिली. हा, हा. त्यामुळे तिच्याकडे स्मिताच्या खूप वेग- आठवणी आहेत, नाही, वेगळ्या असतील. हा. वेगळ्या असतील. पण मग त्या आठवणी ऐकायला हव्यात आपण. पण कॉर्सिका बेटांवर जाऊया. नाही, ऍक्च्युली टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झाली हो, की हो. त्यांना आपण आपल्या कार्यक्रमात आता बोलवूया. अरे वा. बोलवा. हो, मस्त. मी नंबर दिलेला आहे आणि तिला सांगितलंय की तुम्ही बोलावणार आहात, त्यामुळे तुम्ही नक्की बोलवा. त्यांचा सहवास खूपच होता, त्यामुळे चिंगी बोलेल. आणि आता पहिल्यांदाच सांगते की मला मराठीचा अजिबात आता खूप सवय नाहीये. त्यामुळे मी फ्रान्समध्ये राहते गेली 40-50 वर्ष. त्यामुळे आणि त्यामुळे मी मराठीत बोलायचा खूप प्रयत्न करीन, पण नाहीतर इंग्लिशमध्ये बोलावं लागेल असं. तर त्या स्मिताची आणि माझी ओळख पहिली म्हणजे आमची शाळेतली ओळख आहे. आणखीन ती शाळेत तिला सगळे लोक, सगळेजण आम्ही 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 खूप 8-10 मैत्रिणी होतो. आणखीन आम्ही सगळी शाळेतली लोकच सगळीच, आणखीन स्टुडंट्स, आणखीन टीचर्स, सगळ्यांनाच ती अतिशय अतिशय आवडायची. आणि ती काही असं स्पेसिफिकली काही असं स्पेशल काहीच करत नव्हती, पण तिचा स्वभाव असा होता की ती सगळ्यांची मिक्स व्हायची. आणखीन अतिशय कॅरिस्मॅटिक आणि मॅग्नेटिक अशी तिची पर्सनॅलिटी होती. आणखीन आम्ही भावे स्कूलमध्ये होतो पुण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर तिचे वडील जेव्हा मे बी 1970 और समथिंग ते ते मंत्री झाले, त्यामुळे त्यांना मुंबईला जावं लागलं, ते आणि सगळी फॅमिली. तर स्मिता म्हणली नाही नाही, मी पुण्यातच राहणार, पण मी माझ्या शाळेतला सोडणार नाही मी. आणि ते आमचं मॅट्रिकचं वर्ष होतं तेव्हाचं, SSC म्हणायचो तेव्हा आम्ही. तेव्हा माझे आई वडील तिला म्हणले मग तू आमच्या घरी येऊन राहा. आमचं घर मोठं होतं तेव्हा टिळक रोडवरती पुण्याला, आणि ते सगळ्यांना माहिती असायचं. आमच्या सगळ्या इट वॉज ऑलवेज काइंड ऑफ एन ओपन स्पेस, म्हणजे मित्रमंडळी आणि सगळे. तर त्यामुळे ती माझ्याबरोबर 1 वर्ष आम्ही एकाच खोलीत राहत होतो दोघी. माझ्या खोलीमध्ये ती होती. आणखीन ती सगळ्यात इतकी आमच्या फॅमिलीची मेंबर म्हणूनच तिला सगळं, म्हणजे she had become a member of the family, and she was loved very deeply by everyone and very much appreciated. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या घरी, शाळेतल्या आमच्या मैत्रिणी माझ्या घरी यायच्या, कारण आमचं घर मोठं होतं त्यामुळे. आणखीन आम्ही अभ्यास करायचो. आम्ही अभ्यास करायला लागलो की ती म्हणली नाही माझं पोट दुखतंय, मला अंक होतंय, मला तमकं होतंय. तर आम्ही म्हणायचं काय आणखीन आम्हाला थापा मारतेस. पण इनफॅक्ट तिला खरोखरच असा कोलायटिसचा त्रास होत होता कधी कधी, ते पण लक्षात आलं होतं. आणखीन ते म्हणजे आमचे संबंध अतिशय सुंदर होते तिच्याबरोबर, तिच्या सगळ्या फॅमिली बरोबर वगैरे. त्याच्यानंतर मग नंतर त्याच्यानंतर आम्ही दोघीही राष्ट्रसेवा दल कला पथकामध्ये होतो मेंबर. आणखीन आम्ही त्याच्यात झेलम होती, झेलम वर्दे, पूर्वीची वर्दे, आताची परांजपे, झेलम परांजपे, माणिक, आणखीन अलका देशपांडे, अंजू गोळे, वसंत बापट, हे सगळं त्या महाराष्ट्र दर्शन, आणखीन भारत दर्शन, त्यांनी ते स्क्रिप्ट आणि सगळं तयार केलेलं असायचं. आणखीन आम्ही त्यांच्या रिहर्सल्स करायचो. आणि सचिन चौधरी त्यांचं नाव, मला वाटतं ते सचिन चौधरी, आय डोंट रिमेंबर. त्यांनी सगळ्यांचं म्युझिक केलं होतं. आणखीन आम्ही सगळे त्याच्यात, त्या शो होता महाराष्ट्र दर्शन आणि नंतर भारत दर्शन, त्याचे आणखी आमचे दौरे पण व्हायचे भारतात सगळीकडे. आणि त्याच्यात आमचं म्हणजे सगळ्यात वन ऑफ द बेस्ट डान्सर्स वॉज ऑफकोर्स स्मिता, आणि झेलम आणि माणिक आणि अलका वगैरे. आणि मला नेहमी वाटायचं की अरे मला काहीच येत नाही, मी मी काय सुंदर पण दिसत नाही, आणि मला तर काही येतच नाही वगैरे, असं मला सारखं सारखं वाटायचं. पण कोणीही मला असं कधी सांगितलं नाही. आताच आमचे इतके संबंध नेहमीच सगळे चांगले होते सगळ्यांचेच. त्याच्यानंतर मग तिन्ही मग थिएटर अकॅडमीमध्ये मी काम करत होते थोडंसं, 1-2 घाशीराम कोतवालमध्ये माझा एक छोटासा रोल होता. आणखीन तेव्हा पण तिन्ही पण सुहास तांबेच्या
एका नाटकामध्ये मला वाटतं तिने काम केलं होतं आणि त्यामुळे आता आता नाव अनफॉर्च्युनेटली मला ते नाव नाही आठवते. पण तिथे पण अर्थातच ती सगळ्यांना सगळे तिच्यात म्हणजे तिचं अशी पर्सनॅलिटीज अशी होती की सगळेजण तिला भेटले की तिच्या प्रेमातच पडायचे आणि ते तसं नेहमीच होतं असं मला वाटतंय ऑल हर लाईफ अँड विदाउट हर डुईंग एनिथिंग स्पेशल. त्याच्यानंतर मग मी पॅरिसमध्ये मग 1976 मध्ये म्हणजे 1976 साली तिचा निशांत सिनेमा म्हणून तो घेऊन ती श्याम बेनेगल, शबाना आझमी आणखीन ती असे फ्रेंच कान फेस्टिवल जे आहे तिथे आले होते ते. त्यामुळे ते पॅरिसला आले एअरपोर्ट होते तेव्हा मी मी पॅरिसमध्ये आय वॉज अ स्टुडंट ॲट दॅट टाइम. त्यामुळे मी त्यांना पॅरिसला एअरपोर्टला भेटायला गेले होते. तर मला खूप म्हणजे मला तेव्हाच मला शबाना आणखीन श्याम आणखीन बेनेगल आणखीन स्मिता असे तिघही भेटले होते. आणखीन मग त्यांचे कनेक्टिंग फ्लाईट पर्यंत मी त्यांच्याबरोबर होते आणि त्याच्यानंतर मग ते सगळे तिघं कान फेस्टिवलला गेले म्हणजे साऊथ ऑफ फ्रान्स आणि तिथून मग ती मला पत्र पाठवायची असे तिचं नेहमीच असं काहीतरी पानसट जोक्स असायचे आणि त्यामुळे मला खूप हसू व्हायचं. आणखीन ती नंतर मग तिचं ते सगळं ते फेस्टिवल संपल्यानंतर ती पॅरिसला आली. आणखी मी हॉस्टेलमध्ये राहत होते पॅरिसला. सीते युनिव्हर्सिटी म्हणून इंटरनॅशनल खूप प्रसिद्ध हॉस्टेल आहे तिथे. तिथे मी इंडियन हाऊसमध्ये होते, हाऊस ऑफ इंडिया. तिथे ती मग माझ्याकडे येऊन 4-5 दिवस राहिली पण होती. आणखीन मग मी आणि ती आणखीन माझे पॅरिसमधले मित्रमंडळी इंडियन वगैरे किंवा फ्रेंच असे सगळे आम्ही इकडून तिकडे जरा पॅरिसमध्ये भटकलो होतो. तेव्हा पण ती सगळ्यांना आवडली होती आणि अतिशय प्रेमळ आणखीन छान. त्यामुळे त्यामुळे आणि त्याच्यानंतर मी 78 साली मग 76 साली मी परत 78 साली मला वाटतं मी परत एकदा म्हणजे मी 1-2दा 2-3 वेळा पॅरिसहून भारतात गेले होते. काय लग्न वगैरे कोणाचं होतं म्हणून माझ्या भावाचं लग्न होतं वगैरे असं म्हणून त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मग अ, तेव्हा तिला वेळ असला की ती ताबडतोब मला एअरपोर्टवरती तिची गाडी घेऊन यायची. मला पुण्याला न्यायची आमच्या घरात परत यायची वगैरे. सगळ्यांना आणखीन माझे कझिन्स वगैरे सगळे तिला अतिशय म्हणजे तिला असं कोणी स्पेशल स्टार वगैरे असं कधी कोणी तिला अशी काही ट्रीटमेंट कोणी दिली नाही. पण शी वॉज रिअली लव्ड बाय एव्हरीबडी. आणखी त्याच्यानंतर मग 1978 साली मी गेले होते तेव्हा ती मला एअरपोर्टला घ्यायला मुंबईला. आणि मग आम्ही पुण्याला गेलो. आणखीन आमच्या घरासमोर आली तर ती म्हणली, थांब थांब तू अजून घरात नको येऊस, तू इथेच थांब. म्हटलं बरं माझ्याच घरात मीच जाऊ शकत नाही, ओके. मग ती आत गेली आणि ती पटकन एका छोट्या छोट्या बाळाला घेऊन आली आणि म्हणलं हे बघ. तर मी तिला मूर्खासारखा प्रश्न विचारला, अरे हा कोण? कारण त्या बाळाने त्याचे डोळे उघडले आणि त्याने माझ्याकडे बघून हसला तो आणि त्याचे निळे डोळे होते. तर मी म्हटलं हा कोण? तर ती म्हणली, असा काय वेड्यासारखा प्रश्न विचारतेस? हा तुझा भाचा आहे, तुझ्या भावाचा मुलगा आहे तो, आदित्य आहे तो. म्हटलं अरे ऑफकोर्स आय नो दॅट. पण आय वॉज सो सरप्राईज्ड. आणि तिने मला म्हणजे इट वॉज अ व्हेरी स्पेशल मोमेंट. कारण आदित्य म्हणजे माझा भाचा तिने असं माझ्याकडे असं जाऊन प्रेझेंट वगैरे केला. इतकं छान वाटलं मला ते. सो दॅट वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि त्याच्यानंतर मी अं, अं, मुंबईत काम करत होते फ्रेंच कॉन्सुलेटमध्ये. तिथे मग माझा नवरा मला भेटला फ्रेंच. त्यामुळे आमचं मग 81 साली आमचं पुण्याला लग्न झालं. आणखीन तेव्हा मी तिला विचारलं तू येऊ शकशील का माझ्या लग्नाला? तर ती म्हणली हो मी येईन, कारण माझ्या तिथे पुण्यालाच माझं शूटिंग चालू आहे वगैरे. त्यामुळे मग ती माझ्या अ, माझी इनफॅक्ट लग्नाची ती माझी साक्षी होती. साक्षी म्हणतात का मला आय डोंट नो इफ इट्स अ राईट वर्ड, म्हणजे विटनेस. साक्षी साक्षी. बरोबर. एकदा तर मला ती अशी पण मला मला एकदा मला आठवत आहे की ती पुण्याला आली ती आणि ती म्हणली मी माझा भूमिका मला वाटतं सिनेमा होता तो आत्ताच बाहेर आलेला आहे. आणखी मी तुला त्याचं तिकीट आणून देते. आणखीन आणखीन तुझा भाऊ वगैरे कोण कोण जाऊन बघा तो. आणखी मी येईन पण आय डोंट वॉन्ट पीपल टू सी मी.
त्यामुळे त्या अर्धा पिक्चर आम्ही मला खूप आवडला तो सिनेमा. ती इतकी सुंदर दिसत होती आणि इतकी छान तिच्यात काम तिने केलं होतं. आणि त्याच्यातच मग त्याच्यानंतर मग ती एकदम मधूनच सिनेमा अर्धा झाला होता तेव्हा ती आली. आणखीन माझ्या जवळ येऊन बसली. आणखीन असं तोंड असं असे कसतरी बुरखा घातल्यासारखं असं करून घेतली होतं, कारण सो दॅट नोबडी नोज हर. कारण ऑफकोर्स सगळ्यांना ती ताबडतोब कळलं की ती स्मिता आहे. तर मग ती स्मिता 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 आली वगैरे सगळं झालं. त्यामुळे सगळं मला आधी मजा वाटत होती तिची. आणखी ती इतकं लाईटली घेत होती सगळं. आणखी असं शी नेव्हर ऍक्टेड ॲज दो शी वॉज अ स्टार, बट शी वॉज अ स्टार. त्यामुळे मला खूप आम्हाला सगळ्यांनाच अतिशय म्हणजे आमचं प्रेम होतं तिच्यावरती. आणि त्याच्यानंतर मग आणि द द वर्स्ट पार्ट वॉज ऑफकोर्स आता त्याच्यानंतर 86 साली मी कॉर्सिकामध्येच होतो. आणखीन 82 सालापासून आम्ही कॉर्सिकामध्ये राहत होतो. मी आणि माझा नवरा अजून इथेच कॉर्सिकातच राहतोय, बेटावरती नेपोलियनच्या. तर तिथे अ, एक दिवस माझ्या भावानी मला भावाचं पत्र आलं की स्मिताचं राज बब्बरशी लग्न झालं, तिला मुलगा झाला आणि तिला एक आठवड्यात का काहीतरी 8-10 दिवसांनी तिला काहीतरी खूप प्रॉब्लेम झाले, आणखीन ती गेली. तर मला म्हणजे इतका भयानक शॉक बसला होता ते सगळं वाचून, की कारण मला काही म्हणजे समजेच ना काय करावं दिवसभर. मी त्यातच माझ्या नवऱ्याशी बोलले वगैरे, कारण तो तिला भेटलेला होता खूप वेळाला तसा. खूप वेळाला नाही, पण काही वेळेला भेटलेला होता तो तिला. आणि आमच्या लग्नाला पण ती होती. तर आणि त्याच्यानंतर मग मला रात्री अजिबात झोपच येत नव्हती. म्हणून मी फ्रेंच टीव्ही ऑन केला आणि काहीतरी असं म्हणजे दॅट वॉज 86 म्हणजे खूप असे चॅनेल्स होते वगैरे असं काही नाही. खूप थोडेफार 4-5 चॅनेल्स असावेत मला वाटतं तेव्हा फ्रेंच. तर एक एक चॅनल मी लावला आणि त्याच्यावरती मी काय बघितलं, स्मिता फ्रेंच चॅनलवर. त्याच्यात इट्स वॉज अ शो कॉल्ड लेट नाईट शो एव्हरी 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 वीक ऑर समथिंग. आणि इट वॉज कॉल्ड सिनेमा द मिन्युई in French, which means midnight cinema. And it spoke of French cinema, French films, and international films. आणि तो सगळा त्या दिवशीचा तो सगळा शो होता. तर त्या फ्रेडेरिक मितेरॉन ह्या माणसाने त्याचा तो शो असायचा नेहमी. तो सगळं इंट्रोड्यूस करायचा. आणि त्याला इतकी ती आवडायची मला वाटतं, असं असं इट वॉज ऑब्व्हियस. पण ही न्यू हर अपॅरंटली. आणि त्यांनी सगळ्या म्हणजे तिचे सगळे फिल्म्स वगैरे चे एक्सर्प्ट दाखवले. तिच्याबद्दल खूप खूप चांगलं बोलला तो. आणखीन सगळं तिच्यावरतीच फक्त तो दॅट होल शो वॉज डेडिकेटेड टू हर फॉर ॲट दॅट नाईट. म्हणजे आय डोंट नो वेदर आय वॉज फॉर्च्युनेट ऑर अनफॉर्च्युनेट, पण असं तेवढं तरी म्हणजे म्हणजे मला परत ती बघायला मिळाली. त्याच्यानंतर मी अं, त्याच्यानंतर मी 86 काय त्याच्यानंतर मग मी काही महिन्यांनी भारतात गेले होते. त्यामुळे मी तिला मुंबईला तिच्या आई वडिलांना भेटायला गेले मी. कारण विद्याताई आणि शिवाजीराव. तर शिवाजीराव तिथे नव्हते, ते कुठेतरी बाहेर गेलेले होते. तर आई तिची भेटली मला. मी आणि माझा भाऊ आणि माझी वहिनी असं तिघं गेलो होतो. आणखीन तेव्हा मग खूप आठवणी आमच्या बोलणं झालं विद्याताईचं आणि आम्हा तिघांचं तिच्याबद्दल. आणखीन आणि त्याच्यानंतर ती म्हणली आणि त्याच्यानंतर एक छोटा बाळ रडायला लागलं होतं. आणि म्हणून ती विद्याताई म्हणल्या, अरे हा स्मिताचा मुलगा उठलाय. म्हणून त्या गेल्या शेजारच्या खोलीत आणि त्यांनी ते मला म्हणले की ये त्याला भेटायला ये. म्हणून मी पण गेले त्यांच्याबरोबर. आणखीन मग काय त्या क्रिपमध्ये आपला पूर्ण प्रतीक होता छोटा. त्यांनी असं उभा राहिला क्रिपमध्ये. आणखीन माझ्याकडे बघून एक छान हसला, एवढंच. म्हणजे दॅट वॉज इट वॉज ॲज दो आय वॉज सीइंग स्मिता अगेन. सो दॅट वॉज वंडरफुल मोमेंट. त्याच्यानंतर मला अनफॉर्च्युनेटली म्हणजे मला प्रतीक भेटलेला नाहीये नंतर कधीच. त्याचे मी काहीतरी 1-2-4 फिल्म्स वगैरे बघितल्या होत्या, पण
मला तर कधी कधी आय होप आय विल मीट हिम सम टाइम. नंतर तिच्या आणि तिच्या बहिणी सुद्धा म्हणजे अनिता आणखीन गीता, तशा आमचे म्हणजे कॉन्टॅक्ट तसा राहिलेला नाहीये विशेष, पण मे बी आय होप आय कॅन एनिवे. इनफॅक्ट इनफॅक्ट स्मिता गेल्यानंतर मला कित्येक वर्ष तिची स्वप्न पडायची अशी की ॲज दो शी वॉज स्टील देअर. आणखीन त्याच्यामुळे मला दॅट वॉज व्हेरी स्पेशल. कारण असं मला जाग यायची, आणखीन मग स्मिता अशी माझ्या शेजारी बसली असं असं इतकं पोटंट अशी स्वप्न असायची ती. आणि आता सुद्धा म्हणजे कधी कधी आम्ही गेले भारतात की आमचं बोलणं होतं तिच्याबद्दल. ती म्हणजे ती इतकी आमच्या पार्ट पार्ट अँड पार्सल ऑफ द भागवत फॅमिली की आम्हाला अतिशय सगळे तिच्यावरती प्रचंड प्रेम करायचे. आणखीन मला वाटतं तिला सगळे लोक तिच्या आयुष्यात जे जे आले त्या सगळ्या लोकांनी तिच्यावरती खूप प्रेम केलं असं मला वाटतंय. आणि इट इज नॉट अ सरप्राईज. झेलमताई, थँक्यू सो मच. प्रवीणताई, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. आम्हाला सुद्धा. काय बोलू आता. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब स्मृतिचित्र.